लोकसत्ताच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या एकमेव लोकमान्य या विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. या उपक्रमासाठी, या विशेषांकासाठी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हे या विशेषांकाचे प्रस्तुतकर्ते आहेत. सहप्रायोजक ग्रॅव्हिटस कॉर्प आणि बीजी चितळे डेअरी, पॉवर्ड बाय टिळक क्रॉनिकल आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट. ऑडिओ बुक पार्टनर आहेत स्टोरीटेल. या आजच्या प्रकाशनाच्या समारंभाच्या निमित्तानं लोकमान्यांचे विचार पुन्हा एकदा ऐकण्याची संधी महाराष्ट्रातल्या अत्यंत नामवंत अशा 5 कलाकारांच्या उपस्थितीत आपण करतो आहोत. ते 5 कलाकार आज या कार्यक्रमात लोकमान्यांचे अग्रलेख वाचणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका वेगळ्या पद्धतीनं लोकमान्यांचं 100 वर्षानंतर पुन्हा एकदा पुनस्मरण करण्याची संधी लोकसत्तानं मुद्दामून निवडली आणि त्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा नव्यानं धांडोळा घेण्याचा एकमेव लोकमान्य या विशेषांकाच्या निमित्ताने प्रयत्न केला. या कार्यक्रमात सहभागी झालेले चंद्रकांत काळे, अजित भुरे, सचिन खेडेकर, प्रमोद पवार आणि गिरीश कुलकर्णी या सर्वांचे मी लोकसत्ताच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. प्रचंड मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी लोकांनी नाव नोंदणी केली आणि ते सगळे सहभागी होत आहेत. फक्त महाराष्ट्रातले नाही, जगातल्या सगळ्या देशांमधून अनेक लोक हा कार्यक्रम ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमात लोकसत्ताचे संपादक श्री दिनेश कुबेर यांना मी आता विनंती करतो, त्यांनी या उपक्रमामागची लोकसत्ताची भूमिका स्पष्ट करावी. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत. ज्येष्ठ मंडळी आहेत त्या सगळ्यांना अभिवादन आणि आपले वाचक वर्ग मोठ्या संख्येने घेत आहेत त्या कार्यक्रमाला, त्यांचंही स्वागत. सगळ्यांचे आभारही मानतो सहभागी झाल्याबद्दल. या विशेषांकाची जेव्हा कल्पना मांडली तेव्हा समव्यवसायिकांनी बऱ्यापैकी वेड्यात काढलं की लोक पेपर वाचत नाहीत, सध्या विशेषांक कुठे जाणार, कोण घेणार, काय वगैरे वगैरे. पण म्हटलं हा एक ऐतिहासिक क्षण आहे. महाराष्ट्राचं जे जे मोठेपण आहे ते आपल्या वाचकांसमोर पुन्हा एकदा नव्याने मांडणं. सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष हे जे कोण राजकारणी, म्हणजे सत्ताधारी दिल्लीतले, सत्ताधारी इथले, इथले विरोधी दिल्लीतले विरोधी, ते काय आपण म्हणाल तसं ते आपल्या कर्तृत्ववान मंडळींना पुरोगामी प्रतिगामी या बिनबुडाच्या भांड्यात बसवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्यांना हा मोठेपणा काही सांगण्याचा क्षण त्यांना मिळणार नाही, त्यांना महत्व कळणार नाही. म्हटलं आपण हे सगळं पुन्हा एकदा नव्याने सांगावं, हा सगळा इतिहास उजळावा, कारण तो इतका देदीप्यमान इतिहास आहे. पेशवाई बुडाल्यानंतर पहिल्यांदा बाळशास्त्री जांभेकरांनी उभं राहणं, राजाराम मोहन रायांच्या पाठोपाठ ही सगळी पुरोगामी विचारांची चळवळ, ज्याला राईज ऑफ रिझन म्हणतात, तर्कवादाचा उदय या प्रांतामध्ये होणं आणि टिळकांचं असणं आणि मग पुढे त्याच्यानंतर आंबेडकर आणि गांधी येणं, हा एक फार मोठा कालखंड या महाराष्ट्राने देशाला दिला. आणि मला त्या टिळकांच्या कामाकडे बघायला गेलं तसं नुसतं पाहिलं तरी असं थक्क व्हायला होतं. 24व्या वर्षी 23-24व्या वर्षी ते या समाज जीवनामध्ये आले. त्यांचं निधन झालं तेव्हा ते 60 वर्षाचे होते, म्हणजे 40 वर्ष त्यांना फक्त या सगळ्या उद्योगांसाठी मिळाली. 40 वर्षातले साधारण 7 ते 8 वर्ष तुरुंगामध्येच गेलेली. तरी सुद्धा एक 30-32 वर्षाचं आयुष्य त्यांचं बाहेर जे होतं त्याच्यात त्या माणसाने काय काय करून ठेवलंय. गणित असेल, विज्ञान असेल, अर्थकारण असेल, चलन असेल, एकंदरच जागतिक विचारधारा त्यांचा प्रवाह असेल, प्रत्येक गोष्टीला टिळकांनी स्पर्श केलेला आहे. आणि ते फक्त ते शेंगा आणि मी टरफलं आणि मग सरकारच्या डोक्या ठिकाणावर आहे काय वगैरे वगैरे, त्याच्या पलीकडे खूप काय काय टिळक आहेत. तर त्या सगळ्या अंगांचा थोडासा परिचय तरी याच्यातनं करून देता यावा, हा या मागचा उद्देश. अगदी न्यायमूर्तींपासनं ते नारळीकर पर्यंत अनेकांनी वेगवेगळ्या विषयांवर या सगळ्या अंकामध्ये लिहिलं. त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. आणि हा अंक अशा मुहूर्तावर आपण काढतो की पुन्हा एकदा आपण, मला असं वाटतं, या सगळ्या महाराष्ट्राच्या देदीप्यमान परंपरेचा अभिमान बाळगायला हवा. गर्व से कहो असं जर काही म्हणायचं असेल तरी बुद्धीची परंपरा महाराष्ट्राची आहे.
त्याकडे मला असं वाटतं आपलं सगळ्यांचं लक्ष जायला हवं. या कार्यक्रमात आपण सगळे 5 नामवंतांच्याकडून टिळकांचे शब्द ऐकायला जमलेले आहात याची मला जाणीव आहे. माझ्या निवेदनाला मी इथे विराम देतो. आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मनापासून धन्यवाद. धन्यवाद गिरीशजी. आपण आता या विशेषांकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. हे प्रकाशन वेब कार्यक्रमात होणार असल्यामुळे जे या कार्यक्रमात सहभागी झालेले त्या सगळ्यांनी आपल्या हातात अंक दाखवून त्याचं प्रकाशन झालं असं जाहीर करायचं आहे. 5 नामवंत कलाकारांच्या बरोबरीनं लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे श्री सुशील जाधव, बीजी चितळे डेअरीचे गिरीश चितळे, स्टोरीटेल ॲपचे प्रसाद बिराजदार, पॉवर बाय पार्टनर असणाऱ्या दी टिळक क्रॉनिकलचे कुणाल टिळक आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे गिरीश देसाई यांनाही मी विनंती करतो की तुम्ही पण या प्रकाशन समारंभात सहभागी व्हा. तुमच्या सहकार्याशिवाय हे एवढं धनुष्य आम्ही पेलू शकलो नसतो. त्यामुळे या सगळ्यांना मी आता विनंती करतो की त्यांनी अंक दाखवून प्रकाशन झालं असं जाहीर करावं. धन्यवाद. धन्यवाद. प्रकाशनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत. मुख्य कार्यक्रम आहे तो लोकमान्य टिळकांच्या वैचारिक अशा दैदिप्यमान भाषा वैभवाचा वारसा सांगणारे 5 निवडक अग्रलेख. हे अग्रलेख अतिशय वेगळ्या पद्धतीने त्यांची निवड केलेली आहे आणि ती निवड करताना काही एक विचार त्याच्या मागे आहे. त्यामुळे या 5 अग्रलेखांच्या वाचनाला आपण सुरुवात करत असताना पहिलाच अग्रलेख जो श्री चंद्रकांत काळे अतिशय ज्येष्ठ अभिनेते आहेत, अतिशय सर्जनशील कलावंत आहेत, साहित्य, संस्कृती, संगीत, नाटक, चित्रपट अशा अनेक क्षेत्रात प्रचंड कामगिरी केलेली आहे. युनिव्हर्सिट्या उर्फ सरकारी हमालखाने असं त्यांच्या अग्रलेखाचं शीर्षक आहे. आत्ता नुकतंच याच आठवड्यात देशानं नवीन राष्ट्रीय धोरण जाहीर केलं. या राष्ट्रीय धोरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पुढच्या 50 वर्षात भारत शिक्षणाच्या क्षेत्रात काय करेल याचाही विचार जाहीर केला. टिळकांनी हा अग्रलेख 118 वर्षापूर्वी लिहिलेला, म्हणजे 1902 रोजी मध्ये लिहिलेला आहे, 19 ऑगस्ट 1902. आणि त्या अग्रलेखात त्यांनी जे लॉर्ड कर्झन यांच्याबद्दल विचार व्यक्त केले आहेत ते वाचनीय आहेत, मननीय आहेत. पण त्याहीपेक्षा हा अग्रलेख लिहिण्यापूर्वी लोकमान्यांनी 1880 मध्ये पुण्यात न्यू स्कूल ही शाळा सुरू केली. 1885 मध्ये उत्कल एज्युकेशन सोसायटी ही संस्था सुरू केली आणि राष्ट्रीय शिक्षणाचा पाया भारतात रचला आणि आधी केले मग सांगितले या पद्धतीनं आधी आपण संस्था काढून मुलांना शिक्षण देऊन मग आता सरकारनं काय करायला हवं याबद्दलचं अतिशय रोखठोक असं विवेचन केलं. हा अग्रलेख त्यासाठी अतिशय मननीय आहे असं मला वाटतं. मी चंद्रकांत काळे यांना विनंती करतो की त्यांनी युनिव्हर्सिट्या उर्फ सरकारी हमालखाने या अग्रलेखाचं वाचन करा. हिंदुस्थान देशाचं राज्य ते इंग्रज सरकारच्या हाती आल्यानंतर सदर सरकारने पूर्वीच्या राजांपेक्षा जी सुधारणा केली ती शिक्षण होय. व याकरिता इंग्रज सरकारचे आम्ही जितके आभार मानावे तितके थोडेच आहे. अशी काही वर्षापूर्वी सर्वांची आणि आज मितीस बहुतेकांची समजूत आहे असे म्हणण्यास हरकत नाही. ज्या विद्येच्या जोरावर इंग्रज लोकांस आज सार्वभौमत्व प्राप्त झाले आहे तीच विद्या व त्याच कला तीच शास्त्रे जिंकलेल्या हिंदू लोकांना शिकवण्यास त्यांनी तयार व्हावे यापेक्षा मनाचा आणखी उदारपणा तो कोणता. अशा प्रकारचे उद्गार पुष्कळांच्या तोंडून निघालेले अद्याप आमच्या कानात घोळत आहे. आणि पहिल्याने इंग्रजी शाळातून पाश्चात्य विद्येचे काही गुटके घेऊन जी मंडळी बाहेर पडली त्यांनी तर वरील प्रकारच्या उद्गारास अधिकच पुष्टीकरण दिले होते. त्यातून पहिल्याने इंग्रजी विद्या शिकलेल्या लोकांस
एकदम मोठ्या जागा मिळाल्यामुळे अपरिचित असलेल्या त्यांच्या विद्येस यांच्या अधिकाराचा पाठिंबा मिळून लोकांमध्ये याचे स्तोम पहिल्याने तर जास्तच वाढले होते. पण इतर गोष्टीप्रमाणे याही गोष्टींचा भार उत्तरोत्तर कमी होत चालला. इंग्रजी शिक्षण एकांगी आहे आणि ते फक्त सरकारी नोकरीस लागणारे अवश्य गुणच एतद्देशीय लोकांच्या अंगात आणण्याकरता योजलेले आहे. या शिक्षणक्रमात तयार झालेल्या लोकांस धर्म, नीती, शास्त्रीय शोध, धंदा शिक्षण वगैरे राष्ट्राच्या उत्कर्षास अवश्य लागणाऱ्या ज्ञानाची आणि कलांची बिलकुल माहिती नसते. इत्यादी व्यंगे लोकांच्या हळूहळू नजरेस येऊन त्याचा उपयोग काय असा प्रश्न निर्माण झाला. आता आमच्याकडे युनिव्हर्सिट्या स्थापन होऊन 50 वर्ष झाली तरी विद्वान ज्याला म्हणता येईल असे निपजलेच नाहीत असे म्हटले तरी चालेल. परंतु जपानात मात्र 30 वर्षाच्या आत याहून भिन्न स्थिती झालेली आमच्या नजरेस येत आहे. अशी स्थिती का व्हावी याच्या कारणांचे विवेचन आम्ही केलेलेच आहे यापूर्वी, करिता याचा पुन्हा उच्चार न करता इतकेच सांगतो. ज्यास खरे शिक्षण म्हणतात तशा प्रकारचे शिक्षण हल्लीच्या संस्थातून आम्हास बिलकुल मिळत नाही. हिंदुस्थानच्या विद्यार्थ्यास केम्ब्रिजच्या परीक्षेत पहिला नंबर मिळवता येतो, तर त्याच्या समवयस्क विद्यार्थ्याची हिंदुस्थानात अशी का स्थिती व्हावी? सारांश, आमच्या दृष्टीने पाहिले तर हल्ली चालू असलेल्या युनिव्हर्सिटीच्या शिक्षणात अनेक प्रकारचे फेरफार होणे आवश्यक आहे. असे की जेणेकरून युनिव्हर्सिट्या म्हणजे खरोखरीच विद्वत्तेची किंवा विद्वानांची माहेरघरे होतील. निरनिराळ्या विषयात निष्णात असलेल्या प्रोफेसरांचा समुदाय, विद्यार्थ्यांच्या डोळ्यादेखत सतत चालू असलेले विद्याव्यासंग, मोठी मोठी पुस्तकालये आणि यांत्रिक उपकरणे वगैरे ज्या संस्थेत नेहमी दृष्टीस पडतील अशा संस्था येथे निघावयास पाहिजेत असं आमचे म्हणणे आहे. आणि ते योग्य आहे की नाही हे युरोपातील किंवा इंग्लंडातील युनिव्हर्सिट्यांची जास्त माहिती ज्यास असे त्या सहज कळून येण्यासारखे आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की युनिव्हर्सिट्या स्थापन होऊन आज 50-60 वर्ष झाली तरीही त्यात अशा प्रकारची सुधारणा करण्याचे सरकारच्या मनात येतच नाही. आणि हल्ली युनिव्हर्सिटी कमिशनच्या ज्या सूचना बाहेर पडल्या आहेत त्यात जरी या गोष्टींचा थोडा बहुत उल्लेख असला तरी त्यापासून वर लिहिलेल्या प्रकारचे फळ प्राप्त होईल असे काही आम्हास दिसत नाही. सरकारची दृष्टी आरंभी जरी निराळी असली, निदान सध्या तरी आम्हास ती अनुकूल किंवा फायदेशीर नाही. युनिव्हर्सिटी कमिशन नेमले तेव्हाच आम्हाला याबद्दल शंका आलेलीच होती आणि कमिशनने ज्या सूचना केल्या त्या पाहून तर त्याबद्दल आता बहुतेक खात्रीच झाली आहे असे म्हटले तरी चालेल. एरवी जपान सारख्या राष्ट्राने 30 वर्षात ज्या सुधारणा केल्या त्या 30च्या दुप्पट 60 वर्षात हिंदुस्थानात का होऊ नये याचे दुसरे काही एक कारण आम्हाला दिसत नाही. राष्ट्राची उन्नती होण्यास नवीन धंदे, नवीन विद्या, नवीन शास्त्रे वगैरे जे जे काही पाहिजे ते आमच्या शाळातून शिकवले जावे अशी लोकांची इच्छा असणे अगदी स्वाभाविक आहे. परंतु आपल्या सरकारची इच्छा मात्र यापेक्षा अगदी निराळी आहे. विद्या किंवा शास्त्रे यामध्ये जे काही शोध करायचे ते इंग्लंड देशात होतच आहे, तेव्हा राजकीय दृष्ट्या ते हिंदू लोकांनीच करावे अशी काही आवश्यकताच नाही. परंतु हिंदुस्थानचा राज्यकारभार सुधारलेल्या पद्धतीने चालवण्यास खालच्या प्रतीच्या जागावरून तरी पाश्चात्य पद्धतीने थोडे बहुत शिकलेले लोक असणे जरूर आहे आणि ही जरूर भागवण्याकरताच शिक्षण येथील लोकांस देण्याची सरकारने सुरुवात केलेली होती. इंग्लंडात ज्याप्रमाणे हिंदुस्थानच्या राजकारभारांकरता इंजिनियर तयार करण्यासाठी क्रूपर हिल कॉलेज काढलेले आहे, तशाच प्रकारे हिंदुस्थानात खालच्या प्रकारच्या जागा करता हिंदू लोक तयार करण्यासाठी युनिव्हर्सिट्या व कॉलेजे मूळ स्थापण्यात आली हे उघड.
या कॉलेजापासून किंवा युनिव्हर्सिट्यांमधून जे विद्यार्थी बाहेर पडले त्यापैकी काही बुद्धिमान विद्यार्थ्यांची दृष्टी अधिक दूरवर जाऊन इंग्रजी राजकारभारातील व्यंगे आणि दोष हळूहळू त्यांच्या नजरेस पडत चालले. पण ही भीती किंवा अडचण आजपर्यंत सरकारास फारशी नडलेली नव्हती. अशा लोकांची संख्या पहिल्यानं कमी असल्याने तिकडे सरकार फारसं लक्षही देत नसे. पण नोकऱ्यापेक्षा ग्रॅज्युएटची संख्या जेव्हा दुप्पी तिप्पटीनं वाढली तेव्हा अर्थातच आपल्यास मिळालेल्या शिक्षणाचा अपुरेपणा आणि निरुपयोगिता विद्यार्थ्यांच्या मनात येऊ लागली आणि त्याचबरोबर प्रचलित असलेल्या राज्यकारभाराच्या धोरणाकडेही त्यांचे लक्ष जाऊ लागले. ही स्थिती मात्र राजकीय दृष्ट्या अनिष्ट आहे आणि हिंदुस्थानातील शिक्षणाचे जे धोरण ठरवायचे ते असे असावे की त्यामुळे नोकऱ्या करण्यापेक्षा फाजील ग्रॅज्युएट्स युनिव्हर्सिटीतनं बाहेर पडू नये अशा प्रकारचे विचार राज्यकर्त्यांच्या मनात येऊ लागले. 1882 साली जे एज्युकेशन कमिशन बसले होते त्यांचे धोरण याहून बरेच निराळे होते. पण गेल्या 20 वर्षात ते धोरण पालटून हिंदुस्थानची राज्यसूत्रे हल्ली ज्यांच्या हातात आहेत त्यांचे विचार वर सांगितल्याप्रमाणे झालेले आहे. उच्च प्रतीचे जे शिक्षण हिंदुस्थानातील लोकांस द्यावयाचे ते त्यास विद्वत्तेच्या शिखरावर पोहोचण्याकरता नव्हे तर सरकारास खालच्या प्रतीच्या जागा भरण्याकरता होय हे तत्व आता बहुतेक गृहीत धरल्यासारखे झालेले आहे. सारांश, युनिव्हर्सिट्या म्हणजे कनिष्ठ प्रतीच्या सरकारी नोकऱ्यांकरता लागणारे उमेदवार तयार करण्याच्या टांगसाळी किंवा हमालखाने होत. असं शब्दाने नाही तरी कृतीने तरी सरकार स्पष्ट दर्शवित आहे. युनिव्हर्सिटीतून बाहेर पडणाऱ्या फाजील ग्रॅज्युएटांची संख्या कमी करण्याचे उपाय युनिव्हर्सिटी कमिशनने आता शोधून काढलेले आहे. कॉलेजची फी वाढवणे, MA पर्यंत शिकवणारी कॉलेजेस बंद करणे, इलाख्यात एकच लॉ क्लास ठेवणे वगैरे कमिशनच्या ज्या सूचना आहेत त्यांचा हेतू काही असो, परिणाम आम्ही वर लिहिल्याप्रमाणे घडून येईल यात शंका नाही. युनिव्हर्सिटीमध्ये हल्ली जे शिक्षण दिले जाते त्याची योग्यता वाढवण्याकरता या सूचना आहेत असं कमिशनने म्हटलेले आहे. पण ही गोष्ट जर खरी आहे तर हल्ली सरकारी कॉलेजातून 3ऱ्या-4थ्या प्रतीच्या प्रोफेसरांचे जे भरताड भरले आहे ते कमी करून त्यांच्याऐवजी खरोखरच पहिल्या प्रतीचे विद्वान प्रोफेसर आणण्याची सूचना कमिशनने करावयास पाहिजे होती. पण तशी किंवा त्या प्रकारची दुसरी कोणतीही सूचना हल्लीच्या रिपोर्टात आढळून येत नाही. चांगल्या लायब्रऱ्या किंवा लॅबोरेटऱ्या स्थापण्याबद्दल सूचना केलेली आहे. अहो, पण सरकार जोपर्यंत या कामाकडे सढळ हाताने पैसा खर्च करण्यास तयार नाही तोपर्यंत ही सूचना कशी अंमलात येणार आहे हे काही आम्हाला अजून समजलेले नाही. युनिव्हर्सिटीमध्ये आजपर्यंत नेटिव्ह लोकांचा थोडा बहुत तरी हात असेल, पण इतउत्तर सर्व व्यवस्था सरकारच्या तंत्राने आणि धोरणाने चालणार आहे. सरकारचा हा हेतू सरकारच्या दृष्टीने जरुरीचा किंवा उपयुक्त असेल, लोकांच्या दृष्टीने पाहता हे प्रगतीचे नव्हे तर दुर्गतीचे चिन्ह आहे असे म्हणणे आम्हास भाग पडते आहे. कोणत्याही देशात किंवा राज्यात नोकर तयार करण्याकरिताच विद्यादान करावयाचे हे मतच मुळी चुकीचं आहे. आणि लॉर्ड कर्झन सारख्या मुत्सद्यास ज्या अर्थी हे मत पसंत झाले त्या अर्थी उच्च प्रतीच्या शिक्षणाची त्यांच्या हातून योग्य व्यवस्था कधीही लागणार नाही असे म्हणण्यास हरकत नाही. लॉर्ड कर्झन हे स्वतः हुशार आणि कर्ते आहेत हे निर्विवाद आहे. अहो, पण नुसती हुशारी किंवा कर्तृत्व अंगी असल्यानं कोणाही व्हॉइसरायांकडून हिंदू लोकांचे कल्याण होईलच अशी खात्री देता येत नाही. वरील गुणांखेरीज लोकांची सहानुभूती आणि त्यांच्या उत्कर्षाबद्दल खरी कळकळ हे गुणही
राज्यकर्त्यांच्या अंगी असावे लागतात. हे गुण लॉर्ड कर्झन यांच्या अंगी असलेले अद्याप दिसून आलेले नाहीत किंवा पुढेही दिसून येतील असं काही आम्हास वाटत नाही. हिंदुस्थानातील लोक उत्तरोत्तर अधिक ज्ञानसंपन्न होऊन विद्या, शास्त्रे, उद्योगधंदे, व्यापार वगैरे बाबतीत हळूहळू राज्यकर्त्यांच्या पंक्तीत बसण्यास योग्य व्हावे असे ज्यास वाटत असेल त्यास लॉर्ड कर्झन यांची ही कृती चुकीची वाटून ती हिंदुस्थानच्या उत्कर्षास घातक आहे अशी खात्रीच देता येईल. एकंदरीत युनिव्हर्सिटीच्या व्यवस्थेत सरकारचा अधिक ताबा कसा राहावा, नोकरीसाठी जरूर त्यापेक्षा अधिक ग्रॅज्युएट बाहेर न पडण्याची काय तजवीज करावी, कॉलेजमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगी बेताबाताचाच स्वाभिमान राहील अशा प्रकारची कोणती शिस्त कॉलेजात ठेवावी, किंवा खाजगी शाळा आणि कॉलेजे यांच्यावर कोणत्या प्रतीची देखरेख असल्याने सरकारी शाळेतील किंवा कॉलेजातील विद्यार्थी तयार होतील इत्यादी प्रश्नच कमिशनास महत्वाचे वाटलेले आहेत आणि त्याचाच उहापोह त्याच्या रिपोर्टात झालेला आहे. अर्थात हे सर्व विवेचन आणि खटपट सरकार के वास्ते झालेली आहे. लोकांच्या तर्फे या विषयाची चर्चा केव्हा होईल ती हो, पण लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत अशी चर्चा होईल अशी आशा मात्र आम्हास अजिबात वाटत नाही. धन्यवाद चंद्रकांतजी. टिळकांच्या भाषेचं वैभव पहिल्याच अग्रलेखातून आपल्याला ऐकायला मिळालं. यानंतरचा अग्रलेख वाचण्यासाठी मी अजित भुरे यांना निमंत्रित करतोय. त्यांच्या अग्रलेखाचं शीर्षक आहे आमच्या बुद्धीस खरोखर उतरती कळा लागली आहे काय. 21 एप्रिल 1898 रोजी प्रसिद्ध झालेला हा अग्रलेख आहे. आपल्याकडे गेली काही वर्ष दप्तरांचं वजन कमी करण्याच्या ज्या काही चर्चा चालू आहेत त्या संदर्भात हा अग्रलेख वेगळ्या अर्थानं पण महत्वाचा आहे. टिळक स्वतः प्राध्यापक होते. फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते गणित हा विषय शिकवायचे पण. त्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीबद्दल त्यांची म्हणून काही खास निरीक्षणं नक्की असणारच. या संदर्भात नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी जी वक्तव्य केली त्याचा समाचार या अग्रलेखातून टिळकांनी घेतला. तो खरोखरच विचार प्रवर्तक आणि ऐकण्यासारखा आहे. मी अजित भुरे यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या बुद्धीस खरोखर उतरती कळा लागली आहे काय या अग्रलेखाचं वाचन करा. 2-3 वर्षांपूर्वी डॉक्टर भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे यांनी आपले तरुण सुशिक्षित लोक अल्पायुषी होतात असे साधक बाधक प्रमाणे दाखवून सिद्ध केले व आम्हास एक प्रकारची काळजी उत्पन्न केली. तिच्याच तोडीची काळजी प्रोफेसर गोखले यांनी नुकतीच उत्पन्न केली आहे. हल्लीचा शिक्षणक्रम ह्या विषयावर नुकताच त्यांनी मुंबई येथील ग्रॅज्युएट असोसिएशन पुढे एक चांगला निबंध वाचला. त्यात त्यांनी अनेक विषयांचे प्रतिपादन केले आहे. त्या सर्व मुद्द्यांचा आज आम्ही येथे उल्लेख करत नाही, कारण ते मुद्दे नवीन नसून जुनेच आहेत. परंतु त्यापैकी एकाचा येथे उल्लेख केला पाहिजे. ते म्हणतात, माझा अनुभव असा आहे की हल्लीचे जे विद्यार्थी कॉलेजात येतात त्यांच्या बुद्धीचा हळूहळू ऱ्हास होत आहे. पूर्वीच्या विद्यार्थ्यांसारखी त्यांची बुद्धिमत्ता तरतरीत नाही. ही गोष्ट अगदी निर्विवाद असून उघड उघड दृष्टीस आहे. प्रोफेसर गोखले यांचा नेहमी कॉलेजातील विद्यार्थ्यांशी निकट संबंध असतो. तेव्हा त्यांनी मननपूर्वक एखादे विधान केले तर ते आपणास प्रिय असो वा अप्रिय असो, त्यांच्या म्हणण्यास सर्वांनी मान देऊन त्यांचा विचार करावयास लागावे हे आपणास उचित होय. मिस्टर गोखले हे आपल्या निबंधात आपल्या एकट्याच्याच अभिप्रायावर भिस्त ठेवीत नाही. त्यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टीकरणार्थ प्रिन्सिपल सेल्बी साहेब हे ह्या विषयासंबंधाने काय म्हणतात हे नमूद केले आहे. मिस्टर सेल्बी यांचा अभिप्राय आमच्या प्रोफेसरांसारखाच आहे, परंतु 5 वर्षांपूर्वी
चाटकेकर यांनी याच मुद्द्या संबंधाने आपल्या भाषणात जो उल्लेख केला होता तो पाहता त्यास प्रोफेसर सेल्बी व गोखले यासारखे वाटत नाही. उलटे त्यास असे वाटते की हल्लीचा उत्तम विद्यार्थी व पूर्वीचा केले व पुढेही बहुत वर्षे असेच समाधान करावे लागेल. मिस्टर गोखले यांनी मंडलिक, कुंटे, परमानंद, तेलंग, रानडे, भांडारकर व मेथा वगैरे बड्या बड्या धेंडांच्या नावांचा उच्चार करून आपल्या श्रोत्यास हल्लीच्या विद्यार्थी मंडळाचे पुरुष का दृष्टीस पडत नाहीत असा प्रश्न केला. सिद्ध करण्याची ही पद्धत आम्हा सगळी नापसंत आहे. एक दोन ठळक पुरुष दिसले म्हणजे पूर्वीच्या लोकांची बुद्धिमत्ता मोठी होती असे म्हणणे हे न्यायास अनुसरून नाही. कारण सर्व पिढीत एखादा बुद्धिमान पुरुष निघत असतो, परंतु त्याचबरोबर लक्षावधी शंख शिरोमणी असतात याचा विचार कोणी करत नाही. न्यायमूर्ती रानडे यांच्या मागे 100 वर्षात त्यांच्या तोडीचा मनुष्य दृष्टीस पडेल काय? हल्ली एकनाथ, वामन, तुकाराम, मोरोपंतांसारखे कवी निर्माण होत नाहीत म्हणून हल्लीचे लोक बुद्धीने नादान असे म्हणता कामा नये. जुन्या अभ्यासक्रम निराळा, त्यास आलेले प्रसंग निराळे, किंबहुना निराळी. हल्लीच्या विद्यार्थ्यांच्या भोवतालची वस्तुस्थिती अगदीच बदलून गेली आहे. हल्लीचा विचार इतकाच आहे की सरासरीच्या मानाने हल्लीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता पूर्वीच्या लोकांहून कमी आहे की काय? आम्हास या विषयासंबंधाने जो भास होतो तो वर नमूद केला आहेच. आम्ही जरी भास हा शब्द वापरला आहे तथापि तो काय अशी एक म्हण आहे की जर शरीर सुदृढ असेल तर बुद्धीही तरतरीत असावयाची. आणि ह्याच म्हणीचे रहस्य ह्या विषयाच्या मुळाशी आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी सुशिक्षित लोक अल्पवयी मरतात याचे कारण त्यांची गरिबी, तेच कारण ह्या विषयास लागू असावे. आमच्या लोकांचा जो अनेक बाजूंनी एक प्रकारचा ऱ्हास होत आहे तोच प्रकार त्यांच्या बुद्धीस का लागू होऊ नये? आमच्या विषयास खावयास नाही. आमचे विद्यार्थी नेहमी जे अन्न खातात ते निसत्व असते हे जगजाहीर आहे. तेही कित्येक प्रसंगी वेळेवर मिळण्याची मारामार पडते. साधारण असा नियम आहे की तरुणाचे हाडपेर 22 वर्षांपासून 35 वर्षांपर्यंत भरत असते. त्या वेळेसच त्याचवर शरीराची सारखी दुसऱ्या प्रकारची जबाबदारी येऊन पडते. खाण्यास अन्न चांगले नसते, त्यातच संसाराची सुरुवात होते आणि त्याच सुमारास बिकट अभ्यास करण्याचा त्यास प्रसंग येऊन आणि परीक्षेची काळजी लागून त्याचे रक्त आतल्या आत जळून जाते. हल्लीच्या अभ्यासाचे दडपण इतके काही मोठे आहे की चांगला विद्यार्थी देखील त्याखाली दडपून जातो. नवीन नियमाप्रमाणे बीएच्या परीक्षेस जी पुस्तके नेमिली आहेत त्यांची पाने चाळून मोजून पाहिली ती 5000 भरली. साधारण बुद्धीच्या विद्यार्थ्यास देखील इतका अभ्यास मनासारखा होणे दुर्घट होय हे आमच्या विद्यार्थ्यांवर टीका करणारे अगदी विसरून जातात. असा बिकट अभ्यासक्रम नेमिल्यामुळे हेतू तर साधला नाहीच, परंतु त्याच्या उलट मात्र परिणाम झालाय. लॉजिक आणि मॉरल फिलॉसॉफी हे विषय व इतर विषय त्यांची गेल्या 2 वर्षातली संख्या ताडून पाहता सहज कळून येण्यासारखी आहे. तेव्हा विद्यार्थ्यांच्या नावाने उगीच ओरड करण्यात काही अर्थ नाही. कारणे बुद्धीचा ऱ्हास होणार असल्यावर तिचा ऱ्हास का होऊ नये हे कोणाच्यानेही सांगवणार नाही. प्रोफेसर गोखले यांनी हा मुद्दा जगापुढे मांडला ही एक त्यांनी समाजाची मोठी नोकरीच बजावली. त्यांनी काम केले, परंतु समाजातील विचारी पुरुषांना या विषयावर विसर पडता कामा नये. कोणताच निश्चय नाही, तथापि प्रोफेसर गोखल्यांनी वेळीच आपणास जागे केले आहे तेव्हा त्याचा खल झाला पाहिजे. खरोखर त्याच्या तरुण लोकांच्या बुद्धीचा ऱ्हास होत असेल व तसाच पुढे चालून आपल्या मुलाबाळांचे अकल्याण होत असेल तर त्यास परलोकी सुद्धा सद्गती होईल की नाही याची शंकाच आहे. आता ही स्थिती दुरुस्त होण्यास काय उपाय योजावा हा प्रश्न राहिला. वर दर्शित केलेल्या कारणापैकी काही कारणे दूर करणे
हे आपल्या समाजाच्या हिताचे आहे आणि हिती आहे. त्या कारणाची अनेक वेळा चर्चा झाली आहे, तेव्हा त्याचा येथे उल्लेख करावयास नको. युरोपियन लोक आम्हाविषयी लिहू अथवा बोलू लागले तर कळकळीने बोलतात खरे, परंतु त्यांचे हातून आमची कल्याण कृती होत नाही. मुंबई गॅझेट करते यांनी एके ठिकाणी बसून युनिव्हर्सिटीने BA सारख्या परीक्षेचा अभ्यास किती गहन करून ठेवलेला आहे, शिवाय परीक्षक लोक जे प्रश्न घालतात त्यात घालण्यासारखा कोणता व न घालण्यासारखा कोणता याचा त्यांनी कधी विचार केला आहे का? आम्हाला असे आठवते की नुकताच एका परीक्षकाने करन्सी कोणत्या तत्वावर असावी हा प्रश्न विद्यार्थ्यांना, यावरून त्या परीक्षकाचे तारतम्य केवढ्या किमतीचे आहे हे वाचकास कळेलच. तेव्हा सर्व देशाने हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यास डोईजण न होईल असा फेरफार झाला. धन्यवाद. धन्यवाद अजितजी. यानंतरच्या अग्रलेखाचं शीर्षक आहे पुण्यातली पहिली गिरणी. लोकमान्यांनी राजकारण पुढे नेण्यासाठी अर्थकारणाचा फार योग्य असा वापर केला. त्या संदर्भात या आता जो आपण प्रकाशित केला अंक एकमेव लोकमान्य, त्यामधला आमचे संपादक गिरीश कुबेर यांचा लेख खरोखरच वेगळ्या अर्थाने महत्वाचा आहे. राजकारण आणि अर्थकारण यांची योग्य सांगड घालत टिळकांनी आयुष्यभर वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थकारणाला राजकारणाची जोड दिली आणि त्यांचा जो अर्थविचार आहे तो किती काळाचा पुढचा होता, किती पुढे पाहू शकणारे लोकमान्य होते, हे या पुण्यातील पहिली चिमणी या अग्रलेखातून आपल्याला सहज कळेल. हा अग्रलेख लिहिलाय त्यांनी, प्रसिद्ध झालाय 28 फेब्रुवारी 1893 या अग्रलेख आहे. अर्थविचार किती सार्थ आणि किती अभ्यासपूर्ण असू शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणून हे पाहता येईल. पुण्यात एक राजा बहादूर मोतीलाल मिल सध्याच्या रेल्वे स्थानकाच्या मागच्या बाजूला ती होती. त्या मिलच्या स्थापनेच्या निमित्तानं लिहिलेला हा अग्रलेख आहे आणि एकूण भारताचा औद्योगिक विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे याचं एक अप्रतिम विवेचन त्यांनी केलेलं आहे. मी श्री गिरीश कुलकर्णी यांना अशी विनंती करतो की त्यांनी या अग्रलेखाचं वाचन करावं. पुण्यातील पहिली चिमणी. सुमारे 100 वर्षांपूर्वी आमच्या शहराचा दक्षिणेतच काय पण साऱ्या हिंदुस्थानभर मोठा नावलौकिक होता. त्या काली वीरश्री, वैभव, देशाभिमान आणि धर्माभिमान इत्यादी गोष्टी या शहरात जितक्या जागृत होत्या तितक्या हिंदुस्थानच्या दुसऱ्या कोणत्याही भागात नव्हत्या. त्यामुळे व्यापार आणि संपत्ती ही येथेच वास करावयास आली होती. गेल्या 50-50 वर्षात मुंबई शहर किती वाढले आहे व किती श्रीमंत झाले आहे याची ज्यास प्रत्यक्ष किंवा कर्ण परंपरेने माहिती असेल त्यास पुणे शहराचे पूर्वी वैभव काय असावे याची काही कल्पना करता येईल. पुण्याचे हे वैभव अर्थातच पेशवाई बरोबरच लयास गेले आणि काही दिवसांपर्यंत येथे घरमोडीचा व्यापार उत्तम समजला जात होता. परंतु ओहोटीसही काही मर्यादा असते व ती मर्यादा संपली म्हणजे पुन्हा चक्रने मी क्रमाने मनुष्याची अगर देशाची स्थिती सुधारण्यास सुरुवात होते. सध्या पुणे शहरास ही नवीन स्थिती प्राप्त होण्याचा समय आला आहे किंवा अगदी येऊन ठेपला आहे असे म्हटले तरी चालेल. कैलासवासी माधवरावजी कुंटे हे असं म्हणत असत की पुण्याच्या आसपास जेव्हा शेकडो चिमण्या उभ्या राहतील तेव्हाच पुण्यास पूर्वीचे वैभव आता प्राप्त होईल. माधवरावजी कुंटे यास त्यांच्या हयातीत त्यांच्या मनोदयानुरूप उभारलेल्या फारशा चिमण्या दृष्टीस पडल्या नाहीत. कागदाची गिरणी त्यावेळेस स्थापन झाली होती व ती येथील लोकांच्याच उद्योगाचे फळ होते. पण ती गिरणी येथून बरीच लांब असल्याने पुणे शहरास लागून असलेल्या मैदानातून जो देखावा नजरेस यावा असा माधवरावजींचा मानस होता तो परिपूर्ण झालेला त्यांच्या दृष्टीस पडला नाही. ते काम आमचे शहरातील प्रसिद्ध व्यापारी हिंदुमल बालमुकुंद व त्यांचे स्नेही आणि इतर भागीदार यांच्या हातून व्हावयाचे होते. आज कित्येक वर्षे
येथे लुगडी, धोत्रे, पागोटी आणि विशेषे करून रेशमी खण, पितांबर आदी करून साधे आणि जरीचे कपडे तयार होऊ लागले आहेत. जरतारीचा माल तर बहुतेक पुणे येथेच तयार होतो असे म्हटले तरी चालेल. कैलासवासी शेठ बालमुकुंद हिंदुमल यांचा व्यापार बहुतेक रेशमी जरतारीच्या कापडाचाच होता व 2-3दा या कापडाचे त्यांनी प्रदर्शन करून ड्यूक ऑफ कॅनॉट, लॉर्ड रे वगैरे अधिकाऱ्यांकडून वाहवा मिळवली होती. शेठ बालमुकुंद हिंदुमल यांच्या मनात या सर्व व्यापारास नवे वळण देऊन यांत्रिक शक्तीच्या योगाने तो जितका वाढवेल तितका वाढवावा अशी इच्छा बरेच दिवस होती व शेठ शिवलाल मोतीलाल यांच्या सहाय्याने त्यांनी रेशमी कपडे तयार करण्याची खासगी गिरणी काढण्याचा विचार केला होता. पण त्यांचे स्नेही रावसाहेब रामनारायण व रावसाहेब माधवराव नामजोशी इत्यादी मंडळींच्या सूचनेवरून त्यांनी तो बेत रहित करून शेअर काढून भागीदारीने गिरणी काढण्याचे कबूल केले. तथापि या गिरणीची मूळ कल्पना हिंदुमल यांनीच काढली असल्यामुळे व भांडवलातही त्यांचा बराच भाग होता, त्यामुळे ते व शेठ शिवलाल मोतीलाल हे अर्थातच गिरणीचे सेक्रेटरी व खजिनदार झाले. शेठ हिंदुमल बालमुकुंद हे या गिरणीचे काम पुरे झालेले पाहण्यास हयात राहिले नाहीत ही मोठ्या दुःखाची गोष्ट आहे. काल सर जमशेदजी जिजीभाई यांच्या हातून गिरणी उघडण्याचा जो समारंभ झाला तो पहावयास ते असते तर त्यास आपण कृतकृत्य झालो असे खचित वाटले असते. अशा तऱ्हेचा समारंभ पूर्वी पुण्यास कधीही झाला नव्हता. गिरण्यांसारखी कामे मुंबईतील श्रीमंत भाटके अगर पारशी लोकांनीच करावी अशी आजपर्यंत समज होती. पण गुदस्ता नागपूर येथे व यंदा पुण्यास ज्या गिरण्या सुरू झाल्या त्यांच्या योगाने ही कामे मध्यम स्थितीतील लोकांस आपले थोडे थोडे भांडवल एकत्र करून करता येण्याजोगी आहेत असे आता निर्विवाद सिद्ध झाले आहे. या कामी शेठ हिंदुमल बालमुकुंद, शेठ शिवलाल मोतीलाल यांचे सहाय्य तर खरेच, परंतु राजमान्य राजश्री रामनारायण अमरचंद व आमचे स्नेही राजमान्य राजश्री माधवराव बल्लाळ नामजोशी यांनी जर अविश्रांत खटपट केली नसती तर स्टेशन जवळ आगगाडीच्या बंबातल्या धुराखेरीज दुसरा कोणताही धूर आज नजरेस पडला नसता. अशा दृष्टीने पाहिले म्हणजे महादेव बल्लाळ नामजोशी यांनी आपले लक्ष इतर व्यवसायातून काढून औद्योगिक विषयाकडे लावले हे एक सुचिन्ह समजले पाहिजे व या नवीन व्यवसायात त्यास उत्तरोत्तर अधिक यश येवो असे आम्ही इच्छितो. मध्यम स्थितीतील लोकांनी आपले अल्पस्वल्प भांडवल एकत्र करून 7-8 लाखांचा कारखाना उभा करणे किती कठीण आहे याची कल्पना पुष्कळ लोकांना चांगलीशी असेल की नाही याची शंकाच आहे. प्रथमतः कोणत्याही कारखान्याच्या साध्यतेबद्दल लोकांस भरवसा वाटून त्यांनी आपल्या शाक्तनुरूप भाग घेण्यास समर्थ झाले पाहिजे. शेठ हिंदुमल बालमुकुंद यांचा मूळचाच जरतारीचा मोठा व्यापार असल्यामुळे व शेठ शिवलाल यांच्या मदतीने ही अडचण बरीच दूर झाली आणि पुणे, सोलापूर, जळगाव, नेटिव्ह संस्थाने वगैरे ठिकठिकाणच्या लोकांनी या नव्या कारखान्याचे मोठ्या खुशीने शेअर घेतले. प्रत्येक शेअर 500 रुपयांचा या मानाने 12,500 शेअर काढले होते. एकंदर भांडवल 6.25 लाख रुपयांचे होते. पैकी आता फक्त 100-125 शेअर शिल्लक आहेत असे समजते. हे शेअरही आता लवकरच खपून जातील असा अदमास आहे. गिरणीचे शेअर अशा रीतीने मिळाल्यानंतर पुढील कामास सुरुवात झाली. काही दिवसांपर्यंत गिरणी बाहेर काढावी की काय याचा विचार चालला होता व सुमारे 1.5 वर्ष हल्ली ज्या जागेवर गिरणी उभी आहे ती जागा मिळण्याच्या खटपटीत गेले. पुण्यासारख्या शहरात जागा मिळवण्यास इतके दिवस लागले याचे कोणास कदाचित आश्चर्य वाटेल. पण उजव्या हातास स्टेशन आणि डाव्या हातास नदी अशी दुसरी जागा शहरात नाही हे लक्षात आणले म्हणजे हल्लीचीच जागा मिळण्याची डायरेक्टरांनी खटपट केली ती अगदी योग्य व दूरवर दृष्टी देऊन केली होती असेच म्हणावे लागेल. स्टेशन पासून अगर
पाण्यापासून दूर जागा घेऊन मग पस्ताव्यात पडण्यापेक्षा पहिल्यानेच काही महिने उशीर झालेला पत्करला. जागा ताब्यात आल्यापासून बाकी सर्व काम म्हणजे इमारत बांधणे, मशिनरी, यंत्रे वगैरे आणवणे, बसवणे आणि सुरू करणे हे सर्व 17 महिन्यात झाले. व गिरणी उभी करण्यास लागलेला खरोखर काळ हाच धरला पाहिजे. एवढ्या काळात 12,000 चाप्या व 175 सुताचे माग कंपनीने उभे केले. यावरून त्यांची काम करण्याची उत्सुकता व हौस स्पष्ट दिसून येते. रेशमाचे 75 माग व दररोज 60 पाऊंड रेशीम तयार होण्याजोगी दुसरी यंत्रेही मागवली आहेत व ती लवकरच उभी करून सुरू करण्यात येतील. सर्व यंत्रे अगदी नवीन पद्धतीने तयार केली असून त्यात हल्ली जे नवीन शोध निघाले आहेत त्या सर्वांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही गिरणीपेक्षा या गिरणीत तितक्याच श्रमाने अधिक माल काढता येईल. मुंबईत ज्या कापसाच्या गिरण्या आहेत त्यापैकी बऱ्याच जुन्या तऱ्हेच्या असून त्यातून निघणारा मालही प्रायः 1-2 प्रकारचाच असतो. पुण्यातील गिरणीच्या व्यवस्थापकांनी जी यंत्रे आणविली आहेत ती याहून भिन्न तऱ्हेची आहेत. त्यांचा असा विचार आहे की नुसता जाडा कपडा काढून मग तो चीनात अगर जपानात पाठवण्यापेक्षा आपल्या देशात खपणारे धोतर जोडे, लुगडी वगैरे जिन्नस येथल्या येथे तयार करण्याची तजवीज करावी. म्हणजे माल शिल्लक न राहता लोकांची सोय होऊन गिरणीच्या भागीदारांचाही फायदा होईल. एखाद्याने कोणताही नवा धंदा काढला असता दुसरे शेकडो लोक त्याचे अनुकरण करून तोच धंदा करावयास लागतात अशी आपल्या लोकांची पद्धत आहे व गिरणीच्या धंद्यातही तोच प्रकार नजरेस येतो. मुंबईच्या गिरण्यातून आजपर्यंत जे कापड निघत असे ते सर्व हलक्या प्रतीचे असून त्याचा खप चीन, जपान, इराण वगैरे देशात होत असे. पण आता जपानात नव्या गिरण्या सुरू झाल्या आहेत व लवकरच सदर देशांशी असलेला आमचा व्यापार कमी होईल अशी धास्ती वाटू लागली आहे. चीन आणि जपान यांच्यातील व्यापार जपान अगर चीनच्याच लोकांनी बळकावला म्हणजे मुंबईच्या जाड्या कापडाच्या काही गिरण्या एकतर अजिबात बंद केल्या पाहिजेत अथवा त्यात काही सुधारणा करून गिरणीतून निघालेला माल देशातल्या देशातच खपेल अशी काही तजवीज केली पाहिजे. आम्हास लागत असलेले कापड मँचेस्टर येथे तयार व्हावे व चिनी जपानी लोकांस लागत असलेले कापड आम्ही मुंबईस तयार करावे असला खो-खोचा व्यापार कधीही शाश्वत राहावयाचा नाही. हिंदुस्थानातील कापसाचे जर हल्लीच्या यंत्राने बारीक सूत निघत नसेल तर यंत्रे सुधारून अगर परदेशचा कापूस आणून आम्हास पाहिजे तसा कपडा काढण्याची आम्ही काहीतरी तजवीज केली पाहिजे. पुण्यातील या नव्या गिरणीच्या व्यवस्थापकांनी या सर्व अडचणी लक्षात आणून तेव्हापासूनच त्याची तरतूद लावली आहे. विलायतेहून जो रेशमी कपडा येतो त्याचे रेशीम इकडूनच जाते. नुसता कपडा पाहिला तर तो येथेही तयार होतो, पण विलायती कपड्यास जो तजेला व सफाई असते ती आमच्या पितांबरात कधीच येत नाही. यासाठी गिरणीच्या व्यवस्थापकांनी सफाईदार व तरतरेच्या रेशमी कपडा निघण्यास जी यंत्रसामग्री लागते ती सर्व मुद्दाम आणविली आहे. रेशमाच्या हल्ली हिंदुस्थानात 2च गिरण्या आहेत, एक कलकत्त्यास व दुसरी मुंबईस. पैकी कलकत्त्याच्या गिरणीतील बहुतेक माल ब्रह्मदेशात खपतो व तोही सर्व तयार करण्यास त्या गिरणीतील यंत्रे पुरी पडत नाही. मुंबईच्या गिरणीत साड्या, पितांबर वगैरे जिन्सा तयार होतात, पण तेथेही अजून आम्हास पाहिजे तसा माल निघत नाही. त्यातूनही जरीकाठी, खण, पितांबर वगैरे तर अद्याप कोठेच निघू लागले नाहीत. हा सर्व माल पुण्याच्या गिरणीत तयार करण्याचा व्यवस्थापकांचा विचार आहे व यासाठी लागणारी सर्व साधने व यंत्रसामग्री त्यांनी मुद्दाम आणवली आहे. व्यवस्थापकांच्या मनोदयाप्रमाणे खण, पितांबर, लुगडी, कद, साधे अगर करवती, अगर रुई फुली काठी, धोतर जोडे वगैरे जिन्सा जर येथे तयार होऊ लागल्या तर मग आमच्या गिरणीस
मुंबईच्या गिरण्यांचे बिलकुल भय बाळगावयास नको. व चीन व जपान या देशांशी आमचा व्यापार अजिबात बंद झाला तरीही त्यापासून गिरणीस काही धोका यावयाचा नाही. व्यवस्थापकांचे हेतू तडीस नेण्यास गिरणीच्या भागीदारांचीही त्यास पूर्ण मदत पाहिजे व ती सदर भागीदारांकडून मोठ्या संतोषाने त्यास देण्यात येईल अशी आमची आशा आहे. सारांश. सेक्रेटरी, खजिनदार आणि व्यवस्थापक यांनी आजपर्यंत जे काम केले ते दूरवर नजर देऊन व भागीदारांचे हित लक्षात बाळगून केले अशी कालच्या अपूर्व समारंभास जे जे हजर होते व ज्यांनी गिरणीची इमारत व यंत्रे डोळ्यांनी पाहिली आहेत त्यांची खात्री होईल. भागीदारांनी आजपर्यंत दिलेल्या पैशांचे चीज झाले आहे व यापुढे जास्त चीज करून घेणे सर्वांशी त्यांच्याच हातात आहे. समाप्त. धन्यवाद गिरीशजी. धन्यवाद. एकमेव लोकमान्य हे जो विशेषांक आत्ता आपण प्रकाशित केला त्याचे प्रस्तुतकर्ते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहप्रायोजक ग्रॅव्हिटस कॉर्प आणि बीजी चितळे डेअरी, पॉवर्ड बाय द टिळक क्रॉनिकल आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, ऑडिओ बुक पार्टनर स्टोरीटेल हे आहेत. यांच्या सहकार्यामुळे हा विशेषांक अधिक उत्तम पद्धतीनं आम्हाला प्रकाशित करता आला. यानंतरचा जो अग्रलेख आहे तो खूप वेगळ्या विषयावरचा आहे आणि महत्वाचा पण आहे. त्याचं नाव आहे आगरकर. टिळक आणि आगरकर हे भारतीय वैचारिक व्यासपीठावरचं एक बहुचर्चित असं द्वंद्व होतं. डेक्कन कॉलेजमध्ये टिळक आणि आगरकर यांची मैत्री झाली. ती मैत्री फारच घट्ट होती. नंतरच्या काळात आगरकर केसरीचे संपादक पण झाले. पण या मैत्रीत वितुष्ट आलं. ते वितुष्ट व्यक्तिगत नव्हतं. आधी कोण, सामाजिक की राजकीय यासारख्या वादातून या दोघांमध्ये कमालीचं दोरावलेपण आलं. तरीही टिळकांच्या मनात आगरकर यांच्याविषयीचा जो भाव होता तो आदराचा होता. मतभेद असले तरी सहोदराचं कौतुक करण्याचं आणि त्याच्याबद्दलचा आदरभाव व्यक्त करण्याचं सौजन्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यापाशी होतं. आणि हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण 4 जुलै 1916 या दिवशी प्रसिद्ध झालेल्या आगरकर या शीर्षकाच्या अग्रलेखातून आपल्याला त्यांचं मनोज्ञ दर्शन करून मी श्री सचिन खेडेकर यांना विनंती करतो की त्यांनी या अग्रलेखाचं वाचन करावं. आगरकर. शूद्राः सन्ति सहस्रशः स्वभरण व्यापार मात्र्योद्यताः स्वार्थो यस्य परार्थ एव स पुमानेकः सताम गणोः. कैलासवासी प्रिन्सिपल गोपाळ गणेश आगरकर यांस तारीख 16 जून 1895 रोजी देवाज्ञा झाली. तेव्हापासून 21 वर्षांनी त्यांचं निधन दुःख वयात येऊन गेल्या रविवारी मुंबईकरांनी त्यांच्या स्मरणार्थ मोठा उत्सव राष्ट्रीय जेवणाची त्याला पुरवणी देऊन साजरा केला. ही कालांतराने घडून येणाऱ्या अपूर्व गोष्टींपैकीच एक गोष्ट आहे. हा उत्सव करण्याची कल्पना राजमान्य राजश्री नाईक व आळतेकर यांच्या मनात प्रथम येऊन मुंबईच्या सुधारक संघाची मदत मिळाल्यावर परवा तिला व्यक्त स्वरूप देण्यात आलं व तत्पूर्वी मनोरंजन मुद्दाम आगरकर अंक काढून या महात्म्याची सर्वांस ओळख करून दिली. याबद्दल आगरकरांच्या सर्व मित्रांस आणि भक्तांस आनंद वाटेल यात शंका नाही. प्रिन्सिपल परांजपे हे आगरकरांच्याच जागी आलेले असल्यामुळे त्यांनी आगरकरांच्या स्मरणार्थ भरवलेल्या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारावं यात काही नवल नाही. पण माजी न्यायमूर्ती सर चंदावरकर यांनी आगरकर हे आमच्यापैकी मोठे थोर पुरुष होते, त्यांचे श्राद्ध करणे आम्हास अत्यंत आवश्यक आहे, तसे न केल्यास राष्ट्राची हानी होईल इत्यादी उद्गार सभा सुरू होण्यापूर्वी काढलेले ऐकून पुष्कळांस चमत्कार वाटला असेल यात शंका नाही. कॉलेजातील अभ्यासक्रम संपल्यानंतर
आजन्म दारिद्र्याची शपथ वाहून न्यू इंग्लिश स्कूलास मिळणारे आगरकर कुणीकडे आणि BA झाल्यानंतर LLB पास झाल्यावर वकिली झाल्यानंतर जजशिप आणि जजशिप झाल्यावर दिवाणगिरी करणारे सर चंदावरकर कुणीकडे. परंतु सत्याचा, करारीपणा, एकनिष्ठतेचा आणि स्वार्थ त्यागाचा महिमा इतका विलक्षण आहे की निस्वो यष्टी शतम शती दशशतम लक्षम सहस्त्राधिपः याप्रमाणे व्यावहारिक दृष्ट्या भरभराटीच्या पाठीस लागलेल्या मनुष्यासही दारिद्र्यात राहून पूर्ण एकनिष्ठेने देशसेवेस लागणाऱ्या मनुष्याचा महिमा अखेर गावा लागतो. यावरून गोपाळराव आगरकर यांचा मृत्यूलेख लिहिताना 1895 साली आम्ही जे उद्गार काढले होते ते किती समर्पक होते हे वाचकांच्या लक्षात येईल. आगरकरांच्या अंगच्या विशिष्ट गुणांचं वर्णन करीत असता आम्ही तेव्हा असे लिहिले होते की कॉलेजातील अभ्यासक्रम पुरा करून सरकारी नोकरीत शिरणारे आणि 100चे 1000 होण्याची हाव बाळगून ती पुरी झाल्यावर पेन्शन घेऊन घरी स्वस्थ बसण्याचा प्रसंग येतो न येतो तोच आपल्या चिरंजीवासही त्याच मार्गात ढकलून देऊन 2 पिढ्यांची काळजी दूर झाली म्हणून आपणास कृतकृत्य मानणारे युनिव्हर्सिटीचे पदवीधर काही कमी असतात असं नाही. पण आपल्या कर्तबगारीने अशा प्रकारची व्यावहारिक उन्नतीही आपण प्राप्त करून घेऊ असा निश्चित भरोसा असता आगरकरांप्रमाणे मनोदेवतेस साक्ष ठेवून संकटे, विपत्ती, हालअपेष्टा सोसूनही मी आपले देशकार्याचे मनोगत पूर्ण करीन असे म्हणणारे पुरुषच खरे धीर पुरुष होत. सन 1895 साली वरील आशयाचे जे उद्गार आम्ही काढले तेच अद्यापही आम्हास खरे वाटतात व तेच पुन्हा त्याच रूपाने इथे नमूद करण्यास आम्हास काही दिक्कत वाटत नाही. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या मनावर आहे, केवळ कृतीवर नव्हे, हे तत्व केसरीत आलेल्या काही महात्म्यांच्या निबंध लेखनात आम्ही वेळोवेळी व्यक्त केलेच आहे. मनुष्याची योग्यता ठरवावयाची असल्यास ती त्याने किती ग्रंथ वाचले किंवा त्याने किती पैसा संपादन केला एवढ्यावरूनच ठरत नाही. आगरकरांनी जितके ग्रंथ वाचले असतील त्यापेक्षा अधिक ग्रंथ वाचलेले MA सध्याच्या काळी डझनांनी सापडण्यास हरकत नाही. आगरकरांची योग्यता MA होण्यात नाही, ग्रंथ वाचनात नाही, महाराष्ट्र लेखनपटुत्वात नाही आणि आमच्या मते त्यांनी सुधारक पत्र काढले व चालवले यातही नाही. बिचारा सुधारक त्यांच्या मागेही कसा बसा चालला होता आणि सुधारणेचं प्रतिपादन करणारेच नव्हेत तर आचरण करणारेही सध्या पुष्कळ आहेत किंवा होतील. तथापि आगरकरांसारखा पुरुष त्यांच्यात क्वचितच सापडेल असं म्हणण्यास आम्हास काही एक हरकत दिसत नाही. कैलासवासी माधवराव रानडे यांच्या मागून हायकोर्टाचे जज पुष्कळ झाले आणि होतील, पण माधवरावांचा मोठेपणा ज्याप्रमाणे न्यायमूर्तित्वात नव्हता त्याचप्रमाणे आगरकरांची ही गोष्ट होय. सुधारणेची मते त्यांनी निर्भीडपणे व कित्येकदा उच्छृंखलपणेही प्रतिपादन केली. पण हे काही त्यांच्या मोठेपणाचे लक्षण नव्हे. परिस्थितीचा गुलाम न बनता परिस्थितीला यथासंभव, यथाशक्ती व यावत शक्य आपल्या ताब्यात आणण्यास जो मनोनिग्रह, स्वार्थत्याग, निर्लोभीपणा आणि धैर्य लागते ते ज्याच्या अंगात आहे आणि दुःखाची अथवा संकटाची भीती अगर पर्वा न बाळगता जो आपल्या ठाई असणाऱ्या या सद्गुणांचा लोकोपयोगार्थ उपयोग करतो तोच मोठा म्हणावायाचा. गोपाळराव आगरकर हे या कोटीतले होते आणि म्हणूनच 1895 साली त्यांचा मृत्यूलेख लिहिताना त्यांच्या अंगच्या वरील सद्गुणांसह आम्ही प्रमुख स्थान दिले होते. मनुष्य जे काही कर्म करतो ते नेहमीच सफल होत असते असे नाही, अगर त्याने प्रतिपादन केलेली मते नेहमीच अक्षय्य असतात असेही नाही. विचार आणि मते ही मनाची पांघरुणे होत असे जे एका
पाश्चात्य ग्रंथकाराने म्हटले आहे तेच खरे. देशकालानुसार मनुष्याचे विचार आज एक तर उद्या दुसरे होतील आणि त्याच्या हातून घडणाऱ्या क्रियेसही तोच न्याय लागू आहे. पण सत्पुरुषाचा मोठे त्याच्या स्वतः सिद्ध व शिरोभागी दिलेल्या भर्तृहरीच्या श्लोकात ग्रंथित केले आहे. पुन्हा एकदा मी तो श्लोक वाचतो. शूद्रा संती सहस्रशः स्वभरण व्यापार मात्र्योद्यताः स्वार्थो यस्य परार्थ एव स पुमानेकः सतामग्रणो. मनुष्याला मोठे केव्हा आणि कशासाठी म्हणावे याचे तत्व लक्षात न बाळगल्यामुळे गोपाळराव आगरकरांची मनोरंजनच्या खास अंकात जी चरित्रे प्रसिद्ध झाली आहेत ती बहुतेक एकांगी आणि काही ठिकाणी तर निव्वळ चुकीची आहेत. अलीकडे या चरित्रकारांची अशी एक पद्धत पडून गेली आहे की आपल्या चरित्र नायकांशी ज्यांचा विरोध येतो त्यांना काहीतरी दूषण ठेवून त्यातच आपल्या चरित्र नायकाशी मोठेपणा आहे असं सिद्ध करावायचं. आमच्या मते चरित्र लेखनाची ही पद्धत अप्रशंसनीय होय. जगामध्ये मतवैचित्र्य असणे ही गोष्ट इतकी स्वाभाविक आहे की स्वयंवरात चांगले राजे आले असता त्यांना सोडून अजालाच इंदुमतीनं का वरावे याचं कारण देताना कालिदासास नासौ न काम्यो न च वेदक सम्यक द्रष्टुम ही सा भिन्न रुचिर्ही लोकः या तत्वावर निर्वाह करून घ्यावा लागला आहे. पण गोपाळरावांच्या बहुतेक चरित्रकारांच्या मनात ही बुद्धी वसत होती असे दिसत नाही. गोपाळरावांचे हे चरित्रकार प्रायः सुधारणेची री ओढणारे आहेत आणि केवळ सुधारणेसाठी गोपाळरावास सत्पुरुषांच्या मालिकेत गोवण्यास तयार झालेले हे लोक आमच्या मते कोत्या बुद्धीचे आणि एककल्ली होत. गोपाळरावांच्या अंगी असामान्य गुण कोणता यांचे सन 1895 साली व आजच्या लेखात आम्ही पूर्ण निदर्शन केले आहे. गोपाळरावजींचा आणि टिळकांचा काही बाबतीत कितीही जरी मतभेद असला तरी गोपाळरावजींची योग्यता टिळकांना पूर्ण अवगत होती. हे दोघांच्याही मित्रांस पूर्णपणे माहीत आहे. पण तेवढ्यामुळे गोपाळरावजींच्या विरुद्ध जो पक्ष उपस्थित झाला तो केवळ सवंग लोकप्रियतेच्या लालुचीनं झाला. अगर सुधारक सत्यासाठी तर केसरी व्यापारासाठी इत्यादी अजागळ विधानं गोपाळरावजींच्या मृत्यूनंतर आज 21 वर्षांनी करणे म्हणजे लेखकाने आपल्या बुद्धीचे माध्य प्रगट करण्यासारखे आहे. वाद चालू असता असल्या प्रकारची वाकशस्त्रे नेहमी वापरण्यात येतात आणि तेव्हा ती बऱ्याच अंशी वादाला पोषक आणि अवश्यही असतात. पण वाद संपून गेल्यानंतर असल्या शस्त्रांचा वादातील नायकाच्या प्रतिपक्षावर उपयोग करणे म्हणजे बायकोच्या नथीतून तीर मारण्यासारखे असमंजस होय. शिवाय दुसरी अशी गोष्ट लक्षात आणली पाहिजे की हल्ली प्रसिद्ध झालेली आगरकरांची चरित्रे प्रायः सुधारणेच्या एकाच गोष्टीला महत्व देऊन लिहिलेली आहेत. जणू काय सुधारणेखेरीज आगरकरांनी काहीच कामगिरी केली नाही किंवा दुसऱ्या विषयावर लिहिले नाही. अर्थात हल्लीच्या चरित्रकारांनी आगरकरांच्या गुणांचं जे वर्णन केलं आहे ते आंधळ्याने हत्ती खांबासारखा आहे अगर सुपासारखा आहे असं ठरवण्याच्या मासल्याचे झाले आहे. या सर्वांस आम्ही असे विचारतो की त्यांनी आगरकरांची राजकीय मते होती याची कधी चौकशी केली आहे काय? 1888 सालापर्यंत केसरीत जे राजकीय विषयावर लेख आले ते बहुतेक आगरकरांचे आहेत आणि त्यानंतर सुधारकातही अशा प्रकारचे बरेच निबंध आले आहेत. या सर्वांचे सूक्ष्म निरीक्षण केले असता असे दिसून येईल की आगरकर हे पक्के स्वराज्यवादी होते आणि कैलासवासी विष्णुशास्त्री चिपळूणकरांप्रमाणे देशातील दारिद्र्य, परावलंबिता, चांगल्या पुरुषांचा तेजोभंग, गोऱ्या अधिकाऱ्यांची चरणी व करणी, व्यापार नाश वगैरे राजकीय व औद्योगिक अवनती पाहून त्यांचे चित्त
केशवपनादी चालीच्या निरीक्षणापेक्षाही अधिक संतप्त व दुःखित होत असे. व याला मिल आणि स्पेन्सर यांनी प्रतिपादन केलेल्या स्वराज्याच्या तत्वाखेरीज दुसरा उपाय नाही अशी त्यांची पक्की खात्री झालेली होती. मिलनं ज्याप्रमाणे आपली लेखणी केवळ स्त्री स्वातंत्र्यावरच चालवली नाही, तद्वतच आगरकरांची ही गोष्ट आहे. आणि जो तार्किकपणा समाज सुधारणे संबंधाने त्यांच्यात वसत होता, तोच तार्किकपणा त्यांनी राजकीय बाबींवरील आपल्या लेखातही पूर्णपणे उपयोगात आणला आहे. टिळक आणि आगरकर यांचा जो मतभेद झाला तो राजकीय बाबतीत नाही आणि शिक्षणाच्या बाबतीतही नाही. मनुष्य स्वभावतः कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही, हे तत्व दोघांचेही पूर्ण मान्य होते. आणि त्याचा प्रसार करून देशोन्नतीसाठी आपल्या हातून होईल तितकी खटपट करावी, एवढ्या करता दोघेही आपल्या आयुष्य क्रमारंभी स्वतंत्र शिक्षण संस्था काढण्याच्या उद्योगास लागले. मग एवढे जर दोघांमध्ये ऐक्य होते तर मग पुढे मतभेद कसा झाला? याचं उत्तर वाटतं तितकं कठीण नाही. मतभेद धार्मिक आणि सामाजिक बाबतीत उत्पन्न झालेला होता. धर्मदृष्ट्या आगरकर केवळ बौद्धिकवादी होते आणि तोच पंथ सामाजिक बाबतीतही निदान पक्षी आपल्या लेखात त्यांनी स्वीकारलेला होता. आगरकरांची ही पद्धत टिळकांचंच नव्हे तर त्यांचे जे दुसरे मित्र केसरीच्या चालक वर्गात होते त्यांचेही पसंत नव्हती. व त्यामुळेच अखेर केसरीतून निघून गोपाळरावजी सुधारक काढावा लागला. सुधारणा नको असे केसरीचे म्हणणे केव्हाही नव्हते, पण केवळ बौद्धिक दृष्ट्या किंवा तर्कदृष्ट्या सुधारणेचा विचार करण्यास केसरी तयार नव्हता. अर्थात ही पद्धत स्वीकारणे असल्यास आगरकरांस दुसरे वर्तमानपत्र काढणे जरूर होते व ते त्यांनी काढले. सुधारणांचा केवळ तर्कदृष्ट्या विचार करणे योग्य नाही, हे मत आता सुधारलेल्या राष्ट्रातही ग्राह्य झालेले आहे. राजकीय बाबतीत राजसत्तेच्या अस्तित्वामुळे केवळ तर्कवश होऊन लिहिता येत नाही असा आगरकरांचाही अनुभव आलेला होता. पण हिंदू समाज अधिकारहीन आणि पंगू असल्यामुळे अशा प्रकारचा अनुभव सामाजिक बाबतीत सध्या आमच्याकडे येत नाही. तथापि तेवढ्यामुळे प्राचीन परंपरा, देशकाल किंवा सद्यकालीन सामाजिक परिस्थिती या सोडून केवळ तार्किकरित्या सामाजिक सुधारणेचा विचार करणे युक्त आहे असं सिद्ध होत नाही. समाजावर तार्किक हल्ले करणे म्हणजे केवळ पाडापाडीचे काम करणे होय, ज्याने समाजाची बंधने शिथिल होतात पण नवी मात्र उत्पन्न होत नाहीत. मिल सारख्या तत्ववेत्यासही ही गोष्ट कबूल करावी लागली आहे. आणि कॉन्ट या फ्रेंच ग्रंथकारानं जेव्हा निव्वळ अधिभौतिक पायावर समाज रचना कशी करावी याचं विवेचन केलं, तेव्हा त्यास चातुर्वर्ण्यांसारखीच एक पद्धत पसंत पडून ती अंमलात कशी आणावी याचा त्यानं आपल्या ग्रंथात सांगोपांग विचार केला आहे. मिललाही पद्धत पसंत पडली नाही, पण अशी पद्धत पाहिजे ही गोष्ट त्याने प्रांजळपणे कबूल केली आहे व या पद्धतीचं विवेचन केल्याबद्दल त्यानं कॉन्टचं अभिनंदन केलं आहे. असो, या विषयाचे समग्र विवेचन करण्याचं हे स्थळ नव्हे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की केसरी आणि सुधारक यांच्यात जो मतभेद होता तो तत्वाचा होता आणि तरकटी, माथे फिरू, गावाबाहेरचा किंवा सवंग लोकप्रियतेच्छू इत्यादी वाक्शस्त्रे या वादात मौजेसाठी जरी उपयोगात आलेली असती तरी मुख्य भेद तत्वाचा आहे ही गोष्ट खुद्द आगरकरांच्याही पूर्ण लक्षात आलेली होती. पण सुधारणेचीच ज्यास री ओढावायची त्यास या गोष्टी कशा कळणार? आगरकरांचे तर्कचक्र राजकीय, सामाजिक, शिक्षण विषयक बाबतीत ज्याप्रमाणे एकसारखेच अप्रतिहत चालत होते, तसे
त्यांच्या सन्मानार्थ जमलेल्या परवाच्या सभेतील फारच थोड्या लोकांचे चालत असे. कोणी स्त्री सुधारणेच्छू, तर कोणी प्रार्थना समाजिस्ट, कोणी विधवा विवाहेच्छू, तर कोणी एकेश्वरी, आणि कोणी सरकारी नोकरीत आयुष्य घालवून थकलेले, तर कोणी राष्ट्रीय जेवण करून जातीभेद मोडण्याच्या उद्योगास प्रवृत्त झालेले. अशा सरमिसळ समाजात आगरकरांच्या केवळ सुधारणा तत्वाचा जय जयकार करण्यात यावा यात काही नवल नाही. ज्यांना बाकीच्या बाबतीत पाहावयाच्या नव्हत्या त्यांस सगळा आगरकर नको होता, किंबहुना तो त्यांच्या पचनीही पडला नसता. म्हणून गोपाळरावजींच्या चरित्रापैकी आपणास पचेल तेवढाच भाग घेऊन त्यांनी गोपाळरावांची श्राद्ध तिथी त्यांच्या 21व्या वर्षी साजरी करून घेतली. असो, यात एकांगीपणा आहे हे खरं, पण गोपाळरावजींच्या अंगच्या गुणांचा 21 वर्षांनी का होईना अशा रीतीने मुंबई सारख्या शहरात आदरपूर्वक सन्मान व्हावा ही अत्यंत समाधानाची व आनंदाची गोष्ट होय. आणि त्याबद्दल या समारंभाच्या पुरस्कर्त्यांचे आम्ही मनःपूर्वक अभिनंदन करतो. आज नाही तर उद्या हाच उत्सव अधिक व्यापक होऊन सर्वांग सुंदर होवो व त्यामुळे पुढील पिढीस स्वार्थ त्यागाचे, मानसिक धैर्याचे व चारित्र्याचे इष्ट वळण लागून तद्वारा हा उत्सव देशोन्नतीस कारण होवो अशी आमची मनापासून इच्छा आहे. धन्यवाद. धन्यवाद सचिनजी. एका वेगळ्या विषयावरचा मनोज्ञ असं हे लेखन होतं. यानंतरचा जो अग्रलेख आहे त्याचं शीर्षक आहे पुनश्च हरिओम. प्रमोद पवार यांना मी विनंती करणार आहे. प्रमोद पवार यांनी लोकमान्य टिळकांची भूमिका केली, आपण त्यांना सगळ्यांना ओळखतो. राजद्रोहाच्या खटल्यात शिक्षा झाल्यानंतर टिळक मंडालेच्या तुरुंगातून परत आले आणि त्यानंतर त्यांनी लिहिलेला 4 जुलै 1899 रोजीचा हा अग्रलेख आहे. एखाद्या नेत्याच्या अंगी विजिगीषी वृत्ती कशी असते आणि पुन्हा एकदा नव्यानं पहिल्यापासून सगळी लढाई सुरू करायची, ती करताना थोडंसं मागे वळून पाहायचं आणि मागे वळून पाहताना ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याचा आदरपूर्वक उल्लेख करत नव्या गोष्टींना सामोरं जायचं. हे करताना टिळक किती भावुक होतात आणि हे भावुक होत असतानाच पुनश्च हरिओम करताना त्यांच्या ठायी असणारा आत्मविश्वास हा या अग्रलेखातून आपल्याला स्पष्टपणे जाणवतो. हा अग्रलेख थोडासा दीर्घ आहे, परंतु अतिशय मननीय, वाचनीय आणि टिळकांच्या व्यक्तिमत्वाचं एक अतिशय वेगळं अपूर्व दर्शन घडवणारा असा हा अग्रलेख आहे. मी प्रमोद पवार यांना विनंती करतो की त्यांनी पुनश्च हरिओम या अग्रलेखाचं वाचन करा. पुनश्च हरिओम. जवळजवळ 2 वर्षांच्या कर्मलोपानंतर पुन्हा स्वाध्यायास सुरुवात करण्यापूर्वी ज्या जगच्चालकाच्या कृपेने आजचा दिवस प्राप्त झाला त्याचे अंतःकरणपूर्वक स्मरण करणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे. मनुष्य कितीही कर्मवादी असला व मृतपिंडाप्रमाणे आपल्या आयुष्याचा क्रम वाटेल तसा बनवता येत असला तरी, त्याची उमेद असली तरी जगातील पुष्कळ गोष्टी आपल्या हातच्या नसून कोणत्याही कामात यश अगर अपयश येणे हे बऱ्याच प्रसंगी आपल्या हाती नसलेल्या गोष्टीवर अवलंबून असते, हे कोणाचंही कबूल करावे लागेल. अशा स्थितीत या बाह्य साधनांची सर्वांशी किंवा त्याहून काही कमी प्रमाणाने अनुकूलता असणे हे ईश्वरी कृपेचेच फळ मानले पाहिजे. प्रस्तुतच्या लेखकावर अशा तऱ्हेचा प्रसंग पहिल्यानेच आला होता असे नाही, परंतु त्यातून पार पडून पुन्हा आज आपले पूर्व कर्तव्य करण्यास जे सामर्थ्य आले आहे ते त्याच्या दृष्टीने तरी काही अमानवी कारणामुळे आलेले आहे व त्याबद्दल त्याच्या कृपेने या गोष्टी घडून येतात. त्याचे पुन्हा एकवार स्मरण केल्याखेरीज अथवा व्यावहारिक भाषेने बोलणे असल्यास आभार मानल्याखेरीज त्याच्याने राहवत नाही. मनुष्य जन्मताच 3 ऋणे पाठीवर घेऊन जन्मलेला आहे अशी आमच्या लोकांची पूर्वापार समजूत आहे. जायमानो वै ब्राह्मणः त्रिभिः ऋणवा जायते अशी श्रुती आहे.
व आधुनिक विचार पद्धतीने विचार केला असता ती अगदी यथायोग्य आहे आणि तसे दिसूनही येत. कोणाही मनुष्याचा जन्म झाला म्हणजे लागलीच त्याच्या पाठीमागे वर सांगितलेल्या 3 जबाबदाऱ्या अथवा ऋणे लागतात व ती फेडण्याकरता आमरणांत आपल्या बुद्धी वगैरेचा उपयोग केला पाहिजे असे वरील श्रुतीत सांगितलेले आहे. ही जन्मता प्राप्त झालेली ऋणे आमच्या पाठीमागे आहेतच, पण ती फेडण्याचा प्रयत्न करीत असता मध्यंतरी पूर्वीच्या ऋषींनी वरील श्रुतीत अनुक्त असे जे एक नवीन लौकिक ऋण उपस्थित झालेले आहे त्याचाही उल्लेख आजच्या प्रसंगी करणे आवश्यक आहे. हे ऋण म्हटले म्हणजे केसरीवरील गेल्या संकटाचे वेळी महाराष्ट्रातील अगर मुंबई इलाख्यातीलच नव्हे तर इतर इलाख्यातीलही ठिकठिकाणच्या लोकांनी आपपरभाव अगर दुसरे भेद मनात न आणता अंतःकरणपूर्वक कळकळीने द्रव्यद्वारा किंवा अन्य तऱ्हेने जी केसरीकारास मदत केली त्यापासून उद्भवलेले होय. ज्यावेळी प्रस्तुतच्या लेखकाची तुरुंगातून सुटका झाली तेव्हा ठिकठिकाणी लहान मोठ्या लोकांनी जो उत्सव केला तोही अशा प्रकारचाच होय. हिंदुस्थानातील सर्व लोकांनी अशा रीतीने केलेल्या मदतीबद्दल आणि अभिनंदनाबद्दल त्यांचे ऋणातून मुक्त होण्याचा शास्त्रीय मार्ग आम्हास जर कोणी दाखवील तर त्याचे आम्ही आभारी होऊ. वर सांगितलेल्या ऋणत्रयीतून सुटण्याचे मार्ग सदर श्रुतीतच सांगितलेले आहेत, पण सध्या लौकिक ऋणाचे जे जबरदस्त ओझे आमच्यावर पडलेले आहे त्यातून सुटण्याची आमरणांत यथाशक्ती लोकसेवा करूनही पूर्ण होईल की नाही अशी आशा आहे की नाही याचा आम्हास वानवाच आहे. पुष्कळ ठिकाणावरून याबद्दल आमच्याकडे जे अभिनंदन पत्रे अगर लेख आलेले आहेत त्या सर्वांस व्यक्तिशः जबाब देणे कठीण आहे. तथापि आजच्या प्रसंगी एवढे सांगणे जरूर आहे की 1897-98 साली लोकांमध्ये जी चळवळ झाली तीच जरी केसरीकार एक प्रकारे निमित्तभूत झालेले होते तरी त्याचे श्रेय सर्वांशी सरकारास दिले पाहिजे. प्रस्तुतच्या लेखकाच्या हातून त्यात स्वकर्तव्यापेक्षा जास्त काही घडून आले अशी त्याची कधीही समजूत नव्हती व अद्यापही नाही. कर्तव्याचा मार्ग कित्येक प्रसंगी कठीण असतो खरा, पण तो मार्ग कोणता याबद्दल कधीच शंका नसते व त्या मार्गाचे आक्रमण करीत असता प्रसंग विशेषी चांगल्या ठिकाणीही ठेच लागण्याचा संभव असतो. गेल्याच्या पूर्व साली घडून आलेला प्रकारही अशाच प्रकारचा होता असा आमचा ग्रह आहे. तथापि तेवढ्याने लोकांनी आम्हावर उपकाराचे ओझे करून ठेवलेले आहे त्यात काही कमीपणा येत नाही. इतकेच नव्हे तर उलट त्याचे महत्व अधिक प्रत्ययास येते. ज्यास केसरीचे किंवा केसरीकारांचे नावही पूर्वी माहीत नव्हते अशा गृहस्थांनी केवळ निरपेक्ष बुद्धीने किती खटपट केली अथवा अगदी अनोळखी गृहस्थही केसरीकारांकरता 50,000ची रक्कम कोर्टात ठेवण्यास किती उत्सुकतेने तयार झाले या गोष्टीचे स्मरण झाल्याबरोबर त्यांच्या उपकृतीचा डोंगर डोळ्यापुढे उभा राहतो. या सर्व गृहस्थांचे उपकार आमच्या हातून फिटणे तर कठीणच आहे, परंतु आम्ही जो आयुष्यक्रम आजपर्यंत अंगीकारलेला आहे त्यातच आम्हास पूर्णपणे बद्ध करून टाकण्यास ते मुख्यत्वे करून कारणीभूत झालेले आहेत एवढेच सांगितले म्हणजे पुरे होईल. दुसरी गोष्ट केसरी पत्र चालवण्यासंबंधीची होईल. केसरीवर किंबहुना पुणे शहरावर जे एक काहूर उसळले होते त्यात केसरीकारच नव्हे तर केसरीही लयास जातो की काय अशी धास्ती पुष्कळास त्यावेळी पडलेली असल्यास त्यात काही नवल नाही. राजद्रोह हा शब्द जरी लहान असला तरी त्याचा महिमा मोठा आहे व गणेश चतुर्थीच्या चंद्र निरीक्षणाने जरी या गुन्ह्याचा आरोप कोणावर आलेला असला तरी देखील त्याचे परिणाम पुष्कळ अनिष्टकारक होण्याचा संभव असतो. हे सर्व परिणाम जर केसरीस भोगावे लागले असते तर हरे रध्यद्वारे शिव शिव शिवानाम कलकलाहा अशी स्थिती यापूर्वी केव्हाच येऊन ठेपली असती. ही स्थिती न येण्यास जे गृहस्थ कारणीभूत झाले त्यात मुख्यत्वे करून आमचे मित्र
राजमान्य राजश्री नरसिंह चिंतामण केळकर, राजमान्य राजश्री कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर व आमचे मुंबईचे बातमीदार अनंत हे होत. या गृहस्थांनी आमच्या गैरहजेरीत केसरीची व तद्वारा महाराष्ट्राची जी सेवा केली किंबहुना त्यास जीवित संशयापासून बचावले, त्याचबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. ही सेवा कोणत्या प्रकारे घडली हे वाचकास पूर्णपणे माहीत आहेच. सांधा जितका बेमालूम जडेल किंबहुना सांधा केला आहे की नाही याचीच परीक्षकास भ्रांती पडेल, तेव्हाच त्यात सांधा लावणाराचे कसब दृष्टीस येते. तशा प्रकारचा बेमालूम सांधा वरील गृहस्थांनी जडवला होता हे केसरीच्या वाचकांस कळून आलेलेच असेल. राजमान्य राजश्री खाडीलकर यांचे नाव जबाबदार प्रकाशकात जरी दाखल केलेले नव्हते तरी केसरीतील बहुतेक एडिटोरियल लेख त्यांच्याच हातचे होते हे येथे सांगणे जरूर आहे. धैर्याने पुढे होऊन अशा रीतीने मदत करणारी अनंत मित्रमंडळी तयार असता व लोकांचे वर सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे सहाय्य असता केसरीस कशाचीही भीती न वाटता तो सदैव आपल्या कर्तव्यात जागृत राहिल्यास त्यात काहीही नवल नाही. किंबहुना अशा रीतीने वर्तन ठेवणे हेच त्याचे कर्तव्य आहे असे म्हटले तरी चालेल. आमच्या व्यवसाय बंधूंपैकी बहुतेक सर्वांनी व विशेषतः पर इलाख्यात असूनही अमृत बाजार आणि हिंदू यांनी अथवा मुंबईतील चॅम्पियन वगैरे पत्रकारांनी जो आमच्याबद्दल प्रेमभाव व कळकळ दाखवली त्याबद्दलही फिरून येथे मनपूर्वक त्यांचे आभार मानले पाहिजे. कलकत्त्यातील व मद्रास येथील चळवळीचे काय, पण एकंदर त्यावेळी झालेल्या चळवळींपैकी बऱ्याच भागाचे श्रेय पत्रिकाकार व हिंदूकर्ते यास दिले पाहिजे. मुदतीपूर्वी अटकेतून मुक्तता करण्यास प्रथमतः कोण प्रवर्तक झाले याचाही पहिल्याने जरा संशय होता, पण आता ही गोष्ट मुख्यत्वे करून प्रोफेसर मॅक्समिलर सारख्यांच्या निरपेक्ष प्रयत्नाने घडून आली हेही येथे नमूद करणे अवश्य आहे. थोर पुरुषांचा स्नेह निमित्त सव्यपेक्षा असत नाही असे जे भवभूतीने म्हटले आहे ते वरील उदाहरणावरून चांगले व्यक्त होते. असो, वर सांगितल्याप्रमाणे स्वाध्यायास सुरुवात करण्यापूर्वी दुसरेही एक काम करणे अवश्य आहे. गेल्या 2 सालात ज्या ज्या गोष्टी घडून आल्या त्यांचा वेळोवेळी केसरीत उल्लेख केलेलाच आहे. तथापि त्यांचा आम्ही अंगीकारलेल्या क्रमावर कितपत परिणाम होणार आहे हे पाहण्याकरता थोडेसे सिंहावलोकन करून मग पुढील मार्गक्रमण्यास लागावे हे चांगले. तशात अशा रीतीने सिंहावलोकन करण्यास सध्याची स्थिती ही अनुकूल आहे. पुण्याचे वातावरण हल्ली बरेच स्वच्छ झालेले आहे. जुबिलीच्या रात्रीचे भयंकर कृत्य झाले त्याबद्दल सदर कृत्य करणाऱ्यास स्वकर्मानुरूप गती मिळून सरकारचा आमच्या शहरातील सर्व रहिवाशांवर आलेला वहीम आमच्या मते सर्वांशी दूर झाला असला पाहिजे. प्युनिटिव्ह पोलीसची आमच्या डोक्यावर आलेली गदा ही सुदैवाने परत फिरली आहे आणि प्लेगाने जरी आम्हा अद्याप सोडले नाही तरी एकंदरीत 1897 सालापेक्षा हल्लीचे वातावरण पुष्कळ निवळलेले आहे असे म्हटले पाहिजे. अशा बड्या वादातून आपली सुटका झाली त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानून आपल्या गलबताची डोलकाठी, शीड, नाळ वगैरे सामान धड आहे की नाही याची चांगल्या नावाड्याने चौकशी करून मग आपला पुढील क्रम अंगीकारला पाहिजे. अशा दृष्टीने पाहिले म्हणजे वर्तमान पत्रकाराच्या स्वातंत्र्याची गेल्या 2 वर्षात बरीच हानी झालेली आहे असे दिसून येईल. शाळा खात्यातील मास्तरांवर जाईल साहेबांनी पाखडलेली आग, सरकारची ग्रँड सीन एड घेऊन शाळा चालवणाऱ्यास राजकीय चळवळीत पडण्यास मनाई व पिनल कोड व क्रिमिनल प्रोसिजर यात केलेली सुधारणा व ती अंमलात आणण्याकरता पोलीस अधिकारी आणि मॅजिस्ट्रेट यांनी स्वीकारलेली काकदृष्टी वगैरे गोष्टी मनात आणल्या म्हणजे आमच्या गलबतावरील अथवा एकंदर वर्तमान पत्रकर्त्यांच्या गलबतावरील डोलकाठी वगैरे सामानासच काही इजा झाली इतकेच नव्हे तर
आमचे काही खलाशीही आम्हाला पुन्हा न मिळेसे झाले आहेत असे दृष्टीस येईल. याखेरीज पिनल कोडातील दुरुस्तीने आमच्या मानेभोवतालची दोरी जास्त आवळली गेली आहे ती आहेच. अशा स्थितीत वर्तमानपत्रांच्या कर्णधारकत्वाचे काम पूर्वीपेक्षा जास्त जबाबदारीचे व जोखमीचे झाले आहे हे सांगावयास नकोच. यातून आमचे गलबत सुरक्षितपणे कसे नेता येईल याबद्दल आम्हासही बरीच चिंता आहे. तथापि होता होईल तोपर्यंत कायदेशीर रीतीने आपले काम बजावण्याचा जो आमचा पूर्वीचा संकल्प आहे तो कायम असल्यामुळे याही प्रसंगातून पार पडण्याचे धैर्य परमेश्वराच्या कृपेने आमच्या अंगी येईल अशी आम्हास उमेद आहे. केसरीकारांनी कायद्याचे अतिक्रमण जाणून बुजून कधीच केलेले नाही व करण्याची त्यांची इच्छाही नाही. केसरीकार काही जहागीरदार नव्हेत किंवा संस्थानिक नव्हेत, करिता इंग्रजी राज्य उलथून पाडण्यास जी साधने अवश्य पाहिजेत, उदाहरणार्थ हत्यारे, माणसे वगैरे, ती त्यास कधीही उपलब्ध होणे शक्य नाही. आमच्या सरकारास ही स्थिती समजत नव्हती किंवा समजली नसेल असे नाही, पण बुद्धीत कोणत्याही प्रकारच्या अभिनिवेशाचा एकदा संचार झालेला असला म्हणजे मग साध्या गोष्टीचाही अन्यथा विपर्यास होऊन त्या अन्य रूपानेच दिसू लागतात. सन 1897च्या पूर्वीचा राजद्रोहाचा कायदा काय होता हे इतरास जितके अवगत होते तितकेच केसरीकारासही होते व आमची अद्याप अशी समजूत आहे की आम्ही त्यावेळी जे लेख लिहिलेले आहेत ते सदर कायद्याने घातलेल्या मर्यादेच्या आतलेच आहेत, जेणेकरून राज्याला धोका येईल अथवा राज्याची उलथापालथ होऊ शकेल अगर सरकारची कायदेशीर सत्ता न जुमानण्यास लोकांस उत्तेजन मिळेल त्यास राजद्रोह म्हणावयाचे. असा पूर्वीच्या कायद्याप्रमाणे राजद्रोहाचा अर्थ होता असे आम्हीच नव्हे तर सर्व कायदे पंडित त्यावेळी समजत होते. किंबहुना ज्या इंग्रजी विद्वान कायदे पंडिताने पिनल कोडातील 124 हे कलम पहिल्याने घातले त्याने ही सदर कायदा पास होते वेळी कायदे काउन्सिलात अशाच रीतीने कलमाचा अर्थ आहे असे स्पष्टपणे बोलून दाखवले होते. एवढी जबरदस्त हमी मिळाल्यावर मग केसरीकाराच्या मनात या कायद्याच्या अर्थाबद्दल कधीही संशय येण्याचे कारणच नव्हते व त्याने आपले लेख सदर कायद्याच्या दृष्टीने कधीही राजद्रोही होऊ नयेत अशा बेताचेच लिहिलेले आहेत. पण राजद्रोहाचे हे माप सरकारास पसंत नसल्यामुळे ते संकुचित करण्याचा त्यांचा बरेच दिवस संकल्प झालेला होता म्हणून म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा त्यास आमचे लेख भयंकर वाटू लागले. इतके झाले तरी आमची अशी समजूत होती की कायद्यात असलेले राजद्रोहाचे माप जर बदलावयाचे असेल तर ते नवा कायदा करून बदलतील आणि त्यानंतर आमच्या विचारांस कोणते स्वरूप द्यावयाचे याचा आपणास विचार करता येईल. परंतु ही आमची आशा व्यर्थ झाली. इंग्रजी राज्य पद्धतीप्रमाणे कायदा बदलण्याच्या 2 तऱ्हा आहेत. एक, कायदे काउन्सिलात नवे बिल आणून पूर्वीचा कायदा रद्द करून नवा कायदा करावयाचा आणि दुसरी, प्रमुख न्यायाधीशाकडून प्रचलित असलेल्या कायद्याचाच निराळा अर्थ करून घ्यावयाचा. या 2 तऱ्हांपैकी पहिल्या रीतीने कायद्यात फेरफार झाला असता तो फेरफार जेव्हा होईल त्या दिवसापासून पुढे अंमलात येत असतो. परंतु दुसऱ्या रीतीने फेरफार झाला असता तो फेरफार करणाऱ्या जज्जापुढे जो खटला असतो त्यासच तो पहिल्याने लागू होऊन निदान एक तरी कायद्याचा बळी अशा वेळी न्यायदेवतेस द्यावा लागत असतो. हे तत्व कायद्याचा अभ्यास करणाऱ्या सर्व लोकांस माहीत आहे. प्रकृतस्थळी असाच प्रकार घडून आला हे विशेष सांगण्याची फारशी जरूर नाही. सरकाराने कायदे काउन्सिलात नवे बिल आणून राजद्रोहाचा कायदा जर पहिल्यांदाच बदलला असता तर केसरीकाराचा बळी घेण्याची काही आवश्यकता उरली नसती. कारण ज्यावेळी जसा कायदा असेल त्याप्रमाणे आपले वर्तन ठेवले पाहिजे हे केसरीकारास पूर्णपणे अवगत आहे. पण सरकारची मनोवृत्तीच तर हे वाईट झालेली असल्यामुळे त्यावेळी प्रचलित असलेल्या कायद्याचा
कोर्टामार्फत निराळा अर्थ करून घेऊन नंतर मग तो अर्थ दुसरा कोणी न्यायाधीश कबूल नाही अशा समजुतीने स्ट्रॅची साहेबांनी केलेल्या अर्थास पुन्हा नवा कायदा करून कायदेशीर स्वरूप देऊन घेतले. तात्पर्य काय? तात्पर्य कायदा बदलण्याच्या या दोन पद्धती वर सांगितलेल्या आहेत, त्या दोन्हींचाही एका काळीच अंमल झाल्याने केसरी कारास व त्याबरोबर दुसऱ्या काही वर्तमानपत्र कारास वर सांगितल्याप्रमाणे कायद्याचे बळी व्हावे लागले. सरकार कायदे फिरवण्यास पूर्ण समर्थ आहे व प्रजेस ज्या ज्या वेळी जे जे कायदे असतील ते मानले पाहिजेत हे तत्व आम्हास पूर्णपणे मान्य आहे. आम्हास बेकायदेशीर कोणतीच गोष्ट करावयाची नाही. आजपर्यंत किंवा 1897 सालापूर्वी आम्ही जे लेख लिहिले ते त्यावेळेच्या कायद्याने जी मोकळीक दिली होती तिचा पूर्ण फायदा घेऊनच लिहिलेले होते. ती मोकळीक सरकारास जर फाजील वाटत होती तर त्यांनी तो कायदा रीतीप्रमाणे बदलून मग आम्ही नव्या कायद्याप्रमाणे चालतो की नाही हे बघावयाचे होते. पण तसे न करता आम्ही मोकळीक दिली, तिचा अर्थ जरी अमुक होतो असे स्पष्टपणे कायदे काउन्सिलात सांगितले तरी आमच्या मनातील अर्थ निराळा होता. अशा सबबीवर पूर्वीच्या कायद्याप्रमाणे चालणाऱ्या माणसास एकदम खड्ड्यात घालण्याचा अपूर्व मार्ग सरकारने स्वीकारला. आमच्या हातात शस्त्रे नाहीत व ती घेण्याचेही आमचे मनात नाही, परंतु सरकारने जी मोकळीक दिली असेल तिचाच पूर्ण उपयोग करून आमचे सार्वजनिक कर्तव्य बजावण्याचा आमचा इरादा आहे. सरकार आम्हास किती मोकळीक देते ते सरकारने एकदा इमाने इतपारे आम्हास सांगावे, म्हणजे आम्ही त्याप्रमाणे वागू. आम्हा ज्या काही गोष्टी कर्तव्य आहेत त्या राजद्रोहाच्या नाहीत. त्या शब्दाने कशा व्यक्त करावयाच्या एवढ्याच बद्दल काय तो वाद आहे. त्याकरिता ही मर्यादा जर सरकार एकदा कायमची ठरविल तर त्यात आमचे हितच आहे. मर्यादा कितीही संकुचित असली तरी त्याची आम्ही काळजी करत नाही. उलट आमची अशी समजूत आहे की संकुचित मर्यादेवरच आपले सर्व विचार व्यक्त करणे यातच जास्त कसब आहे. मैदानावर कसरत करण्यापेक्षा बाटल्यांवर टेबल ठेवून त्यावर कसरत करण्याची करामत जास्त आहे हे सर्वत्रास माहीत आहेच व तोच न्याय प्रकृत स्थळीही लागू आहे. सरकारने मात्र आपली मर्यादा काय ती निश्चित ठरवावी व ती पुन्हा फेरबदल करणे असल्यास कायद्याने करावा, बळी देऊन करू नये एवढीच काय ती आमची सरकारास विनंती आहे. कायदेशीर मोकळीकीची एकदा इयत्ता ठरली म्हणजे त्या इयत्तेत वागण्यास आम्ही तयार आहोत. त्या इयत्तेचा जितका फायदा घेता येईल तितका घेण्यास मात्र आम्ही कधीही कचरणार नाही. किंबहुना तसा फायदा घेणे हे आमचे एक प्रकारे कर्तव्यच आहे असे आम्ही समजतो. हल्लीच्या कायद्या संबंधाने जे दोन विचार येथे सुचले ते येथे दाखल केले आहेत, परंतु तेवढ्यानेच सध्याच्या वस्तुस्थितीचे व साधन सामुग्रीचे परीक्षण पूर्ण झालेले नाही. मागे सांगितलेल्या दृष्टांताप्रमाणे नौकेच्या कर्णधारास वायूची गती ज्याप्रमाणे लक्षात धरावी लागते त्याप्रमाणेच नौकेची स्थितीही लक्षात धरली पाहिजे. सन 1897 साली जुबिलीच्या दिवशी झालेल्या खुनामुळे सरकारचे डोके ठिकाणावर नव्हते हे तर खरेच, पण बुजऱ्या बैलास किंवा माजलेल्या हत्तीस छू म्हणणारा कोणीतरी गृहस्थ असल्याखेरीज त्याची मुसंडी एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडे किंवा पदार्थाकडे वळत नाही असा सामान्य सिद्धांत आहे. याप्रमाणे पाहिले म्हणजे सरकारची वक्र दृष्टी 1897 साली काही वर्तमानपत्रकर्त्याकडेच लागण्यास कोणीतरी मध्यंतरी आगीत तेल ओतणारे गृहस्थ कारणीभूत झाले असावेत असे वाटणे स्वाभाविक आहे व त्याप्रमाणे स्थिती आहे असे आम्हास मोठ्या दुःखाने म्हणावे लागते. पुण्यात ज्यावेळी मॉडरेशनचे नवीन पॉलिटिकल स्कूल निघाले त्यावेळी याचे पर्यवसान अशा प्रकारे होईल अशी आम्हास वाटलेली धास्ती आम्ही प्रदर्शित केलेली होती व त्यावेळेच्या आमच्या लेखाबद्दल कित्येकांनी आम्हास नावेही ठेवली होती. नावे ठेवली असतील परंतु होणारी गोष्ट काही चुकत नाही असे जे म्हणतात ते काही खोटे नव्हे. एका हिंदूने किंवा नेटिव्हाने त्याचा आणि दुसऱ्याचा काही बाबतीत मतभेद असला म्हणून आपल्या प्रतिपक्षाच्या लेखाचा विपर्यास करून त्यास
मतभेद असला म्हणून प्रतिपक्षाच्या लेखाचा विपर्यास करून त्यास राजद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करणे व तो खड्ड्यात पडला म्हणजे आनंद मानणे यासारखे अश्लाघ्यपणाचे दुसरे कृत्य नाही असे आम्ही समजतो. ही असली मंडळी फारच थोडी, किंबहुना हाताच्या बोटावर मोजण्या इतकी थोडी आहेत. हे एक सुदैवच आहे. पण तशी मंडळी आहेत व ती या धंद्यास प्रवृत्त झालेली आहेत याबद्दल आम्हास बिलकुल शंका राहिलेली नाही व म्हणूनच आजच्या प्रसंगी मुद्दाम त्यांचा उल्लेख केलेला आहे. सरकारापेक्षा याच मंडळींची आम्हास जास्त काळजी घेतली पाहिजे, कारण आम्ही ज्या भाषेत लिहितो त्या भाषेचे मर्म अथवा लिहिणारांचे हृदगत सरकारास कधीही पूर्णपणे अवगत होण्याचे साधन नसल्यामुळे या चहाडबुचके मंडळीस अथवा क्लबास आपले घरबुडवेपणाचे व्यापार सुरू ठेवण्यास चांगली सवलत मिळालेली आहे. या मंडळींनी लोकांचे आजपर्यंत बरेच नुकसान केलेले आहे व पुढेही तोच क्रम चालू ठेवण्याचा त्यांचा इरादा दिसतो. करिता वेळीच सावध राहून त्यांचा होईल तितका प्रतिकार करावा अशी आमची सर्वत्र सूचना आहे. उघड शत्रू पुरवेल पण अशा रीतीचे लोक त्याच्याही पेक्षा भयंकर आहेत हे आम्ही सांगावयास नकोच. पुण्यात खून झाल्याबरोबर त्याचा कोणत्या तरी विशिष्ट वर्तमानपत्रातील लेखांशी संबंध जोडण्याची कल्पना केवळ सरकारच्याच डोक्यातून निघालेली असेल असे आम्ही समजत नाही. कसेही असो, एवढी गोष्ट मोठी समाधानकारक आहे की खटला चालते वेळी किंवा त्यानंतर कित्येक महिनेपर्यंत केसरीकार अटकेत असताना होईल तितकी बारीक चौकशी करूनही सदर खुनांचा केसरीतील लेखांशी प्रत्यक्ष किंवा परोक्ष संबंध जोडता आला नाही. या अनुभवावरून तरी आमचे सरकार शहाणे होऊन वर सांगितलेल्या आगीत तेल ओतणाऱ्या गृहस्थांची खरी योग्यता त्यास कळून येईल अशी आम्हास आशा आहे. उगीच राजद्रोह येथे आहे, तेथे आहे, अमुक शाळेत आहे, पुण्यातील पोरात आहे अथवा शिवाजी उत्सवात आहे अशा रीतीने वेड्यासारखे धुंडाळीत बसण्यात काहीही अर्थ नाही. अशी आमचीच काय, पण ज्यास हल्लीच्या वस्तुस्थितीचे थोडे बहुत शिक्षण मिळालेले आहे त्याची पूर्ण खात्री झालेली आहे व या शशविषाण प्राप्त्यर्थ कोणीही उद्योग करण्यास प्रवृत्त व्हावयाचे नाही. सरकारचा जर या संबंधाने निराळा समज झालेला असला तर तो चुकीचा आहे. प्लेगच्या अनिवार्य जुलुमामुळे काही लोक घोर कृत्य करण्यास प्रवृत्त झाले. प्लेगच्या अनिवार्य जुलमामुळे काही लोक घोर कृत्य करण्यास प्रवृत्त झाले आहेत. हा दोष हल्लीच्या शिक्षणाचा किंवा विशिष्ट शहरातील चळवळीचा नाही. हे पुण्याखेरीज इतर ठिकाणी जे प्लेगमुळे दंगे धोपे व खून झाले त्यावरून स्पष्ट सिद्ध झालेले आहे. एका साहेबाचा खून झाल्याने इंग्रजी राज्याचे केसा इतकेही वाकडे होत नाही हे न समजण्या इतके मूर्ख लोक पुण्यात आहेत असे आम्हास वाटत नाही. हे न समजण्या इतके मूर्ख लोक पुण्यात आहेत असे आम्हास वाटत नाही. प्लेग सारख्या विशिष्ट काली काही पुंडाई होणे हे समाजाची एकंदर स्थिती लक्षात घेता काही विलक्षण नाही. ही गोष्ट प्लेगच्या पूर्वीही सरकारच्या लक्षात होती, परंतु प्रसंगाच्या वेळी ती जितकी त्यांच्या ध्यानी राहावी तितकी राहिली नाही हे आमचे दुर्दैव आहे. असो, झालेल्या गोष्टी पुन्हा परत घेता येत नाहीत करता त्याबद्दल विशेष चर्चा करण्याऐवजी पुढच्या क्रमाकडेच आपणास लक्ष दिले पाहिजे. सध्या पुण्याची स्थिती काय आहे याचे थोडक्यात वर निदर्शन केलेलेच आहे. सरकारने धारण केलेल्या उग्र स्वरूपामुळे आणि प्लेगच्या धामधुमीने आमच्या शहरातील बहुतेक चळवळी स्तिमित झालेल्या आहेत. या थंडावलेल्या संस्थास पुन्हा उभारा आणून आपले काम अव्याहत चालू ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य कर्म आहे. परंतु हे काम हल्ली जी दुही आहे ती मोडल्याखेरीज कधीच तडीस जावयाचे नाही. सुधारक गैरसुधारक या सामाजिक भेदापासून मॉडरेशन उर्फ नेमस्तपणा आणि एक्स्ट्रॉम अथवा जहाल जाणारे हा जो भेद करण्याचा कित्येकाने प्रयत्न
प्रयत्न केला होता त्याची गेल्या 2 वर्षात काय वाट लागली हे दोन्ही पक्षांनी लक्षात आणावे. आम्ही आपसात एकमेकास मोर आणि डोमकावळ्याची उपमा देऊन एकमेकांचा कितीही उपहास केला तरी गरुड पक्षी जरूर लागेल तेव्हा दोघांसही एकसारखीच थप्पड देण्यास तयार असतो. हे गेल्या 2 वर्षांच्या अनुभवावरून जर आपल्या अद्याप लक्षात आले नाही तर आमच्या बुद्धीच्या तीव्रतेची कमाल झाली असे म्हटले पाहिजे. खटला होणे हेच काय ते एक जहालपणाचे लक्षण असे जर कोणी म्हणावयाचे असेल तर त्यास उत्तर एवढेच आहे की त्यावेळी आपणास नेमस्त बनवणाऱ्या कित्येक व्यक्तींवर व पत्रांवर केसरी कर्त्याप्रमाणेच खटले झाले असते, पण ते न होण्याचे कारण मात्र वेगळे होते. आम्ही आपल्याला मॉडरेनिस्ट म्हटल्याने सरकारच्या दृष्टीने मॉडरेशनिस्ट होत नसतो. हे जाईल साहेबांनी काढलेल्या सर्क्युलरावरून उघड होत आहे. इंग्रजी राज्यात सरकारकडून प्रजेस जे हक्क मिळाले पाहिजेत त्याबद्दल कोणाचाच मतभेद नाही. हे हक्क कोणते हे लोकांस समजावून देण्याची व त्याप्रमाणे त्या सरकारास मागणी करण्यास सांगण्याचीही आवश्यकता आहे, याबद्दलही मतभेद नाही. इतके झाल्यावर नेमस्तपणा आणि जहालपणा तो कशात राहणार? बोलण्याची आणि लिहिण्याची जी इयत्ता कायद्याने ठरली जाईल ती दोघांसही मान्य केली पाहिजे. आता भेद राहिला तो इतकाच की लोकांस कोणते हक्क मिळाले पाहिजेत याबद्दल त्यांची व सरकारची समजूत घालण्यात जो एकनिष्ठपणा दाखवला पाहिजे तो ठेवावयाचा, किंवा एखाद्या सरकारी अधिकाऱ्याची गैरमर्जी झाली किंवा होईल म्हणून भीतीने आम्हाला जी गोष्ट खरी वाटत आहे ती कायदेशीर रीतीने बोलल्याबद्दलही क्षमस्व परमेश्वर म्हणून प्रार्थना करून मोकळे व्हावयाचे. सरकारने आम्हास बोलण्याची व लिहिण्याची जी मोकळीक दिली आहे ती त्यास जास्त वाटल्यास ते केव्हाही कमी करण्यास समर्थ आहे. परंतु ज्या काली कायद्याप्रमाणे जितकी मोकळीक दिलेली असेल तिचा पूर्ण फायदा घेऊन लोकमत जागृत करण्याचे व सरकारापाशी आम्ही मागत असलेल्या हक्कांचे समर्थन करण्याचे जे काम आम्ही पत्करले आहे ते काम निर्भयपणे चालवणे आम्हाला जरूर आहे. आणि त्यात नेमस्तक आणि जहाल असे भेद करणे म्हणजे आज जी पेस पिण्यास मिळत आहे ती तरी आणखी पाणी ओतून वाह वाह ही काय गुळचट झाली आहे असे म्हणून मिटक्या मारीत बसण्यासारखे हा मार्ग पसंत नाही. हे फार महत्वाचे. केसरीकारांचे मत जात्याच अशा मार्गाकडे प्रवृत्त झालेले नसल्यामुळे त्यास हा मार्ग पसंत नाही हे सांगावयास नकोच. पण विचारदृष्ट्या तरी हा ग्राह्य ठरतो की काय याचा लोकांनी संथपणे विचार करून आज 2 वर्षे उच्छिन्न झालेल्या संस्था हल्लीच्याच कायद्याप्रमाणे का होईना पण होईल तितक्या नेटाने चालवाव्या अशी त्यास आमची प्रार्थना आहे. पुण्याचे जे काही गेल्या 2 वर्षात नुकसान झाले आहे त्यास आपसातील दुही बऱ्याच अंशी कारण झालेली आहे. बरं, वर सांगितलेल्या आगीत तेल ओतणाऱ्या मंडळींचा उद्भवही परंपरेने या दुहीपासूनच झालेले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. ही मंडळी फार थोडी आहेत पण ती कोठेही असली तरी त्याबद्दल सर्वांनी एकसारखीच तिरस्कार बुद्धी दाखवली पाहिजे. अमुक लोक आमच्यापेक्षा जरा नेटाने काम करणारे आहेत म्हणून अथवा त्यांच्या मागण्या सरकारास आवडण्यासारख्या नाहीत म्हणून ते राजद्रोही आहे अशा प्रकारचा आपल्या मनाचा खोटाच समज करून घेऊन एकमेकांपासून अलिप्त राहण्याची जी तऱ्हा निघालेली आहे ती मोडून टाकून निदान ज्या प्रकरणी मतैक्य आहे त्या प्रकरणी तरी एकत्र जमून सर्वांनी एकत्र मिळून एक दिशेने उद्योग करणे हे हल्लीच्या स्थितीत पुणेकरांचे पहिले कर्तव्य होईल. अमक्याने अमक्याचे अभिनंदन केले नाही की घे टाइम्सकडे धाव अशा तऱ्हेचा मूर्खपणाचा बाजार माजवण्यात धन्यता मानून घेण्याचे आम्ही सोडून गेले पाहिजे. कोणीही सुशिक्षित मनुष्य इंग्रजी राज्य उलथण्याचा किंवा रक्तस्राव करण्याच्या बेतात सामील असू शकणार नाही हे पक्के लक्षात ठेवून कोणाबद्दल जर आपला तसा समज होत असला तर ते आपल्या अज्ञानाचे फल आहे अशी मनाची प्रवृत्ती ठेवून तो गैरसमज दूर करून घेतला पाहिजे. मतभेद पुष्कळ बाबतीत असू शकेल.
व खुळचट लोकही सर्व पक्षात व सर्व ठिकाणी आढळण्यात येतील. एका हाताचीच बोटे घेतली तर ती सारखी नसतात. पण खाणे पिणे वगैरे सर्व व्यवहार करण्याचे वेळी त्या सर्व बोटांचे सहाय्य लागते. हाच न्याय हल्लीच्या प्रसंगीही सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे. सामाजिक सुधारणा वगैरे गोष्टी करताना तुम्ही काही लिहिले किंवा बोलले तर त्याबद्दल सरकारास काही फारशी पर्वा नाही. परंतु राजकीय बाबतीत कोणी काही बोलले की सरकाराचे मन तेव्हा संशयग्रस्त होऊन दृष्टी ही कावरी बावरी होऊ लागते. अशा वेळी सर्वांनी एकनिष्ठपणाने व एक दिलाने वागून आम्ही आमच्यापैकी कोणी कोणतीही योग्य मागणी केलेली असल्यास ती बरोबर आहे असे सरकारास भासवण्यास झटले पाहिजे. त्यावेळी इतर मतभेद मनात आणून ती अमक्याने केली म्हणून वाईट, अशा प्रकारे ती हाणून पाडणे कोणासही श्रेयस्कर नाही. राजकीय हक्कच आम्हास नकोत अशी ज्यांची समजूत असेल अथवा ज्या सामाजिक सुधारणा झाल्यावर मग राजकीय हक्कांकडे वळावे असे ज्याचे मत असेल त्यास कदाचित अशा प्रकारची कृती योग्य वाटण्याचा संभव आहे. पण हे मत जोपर्यंत ग्राह्य ठरलेले नाही व ठरण्याचाही विशेष संभव नाही तोपर्यंत सर्वांनी मिळून काँग्रेस सारख्या संस्थेने आमच्या मनात ज्या आशा उत्पन्न केलेल्या आहेत त्या सफल करण्याच्या उद्योगास हरेक प्रकारे लागले पाहिजे हे मत. केसरीकरांनी आजपर्यंत हे मत अंगीकारले आहे व ते हल्लीच्या कायद्याच्या दृष्टीने त्यात जितका फेरफार करणे त्यास अवश्य आहे तितका करून पुढे चालू ठेवण्याचा त्यांचा इरादाही आहे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरूर नाही. उंदीर घुशींचा कधी उपद्रव होतो म्हणून घर बांधण्याचे सोडून देता कामा नये असे जे पंतांचे म्हणणे आहे तेच यथार्थ होय. आणि आमची अशी उमेद आहे की हे काम करण्यास ज्या ऐक्याची आवश्यकता आहे ते पुन्हा पुणेकरांस प्राप्त होऊन त्यांच्या नैसर्गिक बुद्धीचे व हुशारीचे योग्य फल निदान महाराष्ट्रातील तरी लोकांस पुन्हा घ्यावयास सापडेल. असो, वाढता वाढता हा लेख बराच लांबला, परंतु संपण्यापूर्वी ज्या आश्रयदात्यांच्या मदतीने केसरीस आजची स्थिती आलेली आहे व ज्यांनी खडतर प्रसंगीही त्यास आश्रय देण्याचे सोडून दिले नाही इतकेच नव्हे तर उलट जास्त मदत केली त्यांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजे. केसरीचा प्रसार पूर्वीपेक्षाही आता बराच जास्त होत आहे. याचे कारण आमचे आश्रयदात्यांचीच मेहरबानी होईल व आमची अशी आशा आहे की त्यांनी दिलेला हा आश्रय उत्तरोत्तर वाढत जाण्यासारखी लोकसेवा आमच्या हातून घडून येऊ. अपरितोषात विदुषाम न साधो मन्ये प्रयोग विज्ञानम अशी जी कवी कुलगुरूची उक्ती आहे ती सर्वत्र सारखीच लागू पडते. आणि तशा दृष्टीने पाहिले म्हणजे आम्ही केलेली सेवा लोकांनी मानून घेतली हेच काय ते आम्हास मुख्य समाधान आहे व त्यांनी दिलेल्या आश्रयाबद्दल आम्ही त्यांचे फार आभारी आहोत. ईश्वर करो आणि त्यांच्या आमच्यातील संबंध असाच कायम राहो एवढीच शेवटी प्रार्थना करून हा बराच लांबलेला लेख पुरा करतो. धन्यवाद प्रमोदजी. धन्यवाद. अतिशय अप्रतिम अशा कार्यक्रमात आपण आज सगळे सहभागी झालो. गेले 2 तास हा कार्यक्रम चाललेला आहे आणि ज्यांना या कार्यक्रमात आज सहभागी होता आलं नाही त्यांना हा कार्यक्रम यानंतर लवकरच YouTubeवर पुन्हा एकदा पाहता येण्याची संधी आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केले ते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ग्रॅव्हिटस कॉर्प, बीजी चितळे डेअरी, दी टिळक क्रॉनिकल, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि स्टोरीटेल या सगळ्यांचे तर आम्ही मनापासून आभार मानतो. पण गेले 2 तास आपण जो टिळक गजर करत आहोत त्याबद्दल चंद्रकांत काळे, सचिन खेडेकर, गिरीश कुलकर्णी, अजित भुरे आणि प्रमोद पवार यांचेही लोकसत्ताच्या वतीनं मनापासून आभार. इतक्या तालेवार कलाकारांकडून लोकमान्यते शब्द त्या ताकदीनं आणि त्या दर्जानं व्यक्त होणं हेच या कार्यक्रमाचं खरं वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे असं म्हणायला पाहिजे. देशापरदेशातून प्रचंड मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकसत्ताच्या वाचकांचेही मनापासून आभार.
आता कार्यक्रम आपण संपला असे जाहीर करूयात आणि थांबूयात. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.